नमस्कार. आपल्या सर्वांचं या आजच्या स्पेशल सेशनमध्ये एक विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं आमच्या संस्थेच्या वतीनं डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थांच्या वतीनं मी डॉक्टर देवदत्त दिवेकर आणि माझे कलिग ओंकार कवडे आणि तुषार मराठकर आम्ही सगळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की आता 70वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह आपण साजरा करत आहोत आणि त्या सहकार सप्ताहाच्या निमित्ताने वेगवेगळी सत्र आपण आयोजित करत आहोत. त्यातलं आज एक प्रमुख सत्र आज आपण या आजच्या दिवशी आपण आयोजित करतोय. तर हा 70वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह आपल्याला माहिती आहे की 14 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान दरवर्षी साजरा होतो आणि त्याच्यामध्ये त्याचं मुख्य थीम जे आहे ते यावर्षीचं जे थीम आहे ते अशा पद्धतीचं आहे. रोल ऑफ कोऑपरेटिव्ह इन मेकिंग इंडिया अ 5 ट्रिलियन इकॉनॉमी. म्हणजे आपल्याला ह्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे आणि त्याच्यामध्ये सहकाराची भूमिका काय आहे असं हे मुख्य थीम या सहकार सप्ताहाचा आहे. आणि या सहकार सप्ताहामध्ये आपण वेगवेगळे विषय वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे विषय आपण हँडल करतोय. त्याच्यामध्ये 14 तारखेचा जो विषय होता तो रिसेंट डेव्हलपमेंट सहकार क्षेत्रामध्ये चालू असलेल्या घडामोडी त्याच्यावरती हा दिवस आपण केंद्रित केला होता. दुसऱ्या दिवशीचा विषय जो होता तो रिव्हायटलायझेशन ऑफ नॉन क्रेडिट कोऑपरेटिव्ह असा दुसऱ्या दिवशीचा विषय होता. त्यानंतर 16 तारखेला अडॉप्शन अँड अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजी हा जो विषय होता तो आपण आज खरं तर आपण तो विषय घेतोय. त्यानंतर 17 तारखेला इमर्जिंग एरियाज अँड ईज ऑफ डुईंग बिझनेस हा त्या दिवशीचा विषय आहे. त्यानंतर स्ट्रेंथनिंग ऑफ पब्लिक प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह पार्टनरशिप हा 18 तारखेचा विषय आहे. त्यानंतर 19 तारखेला कोऑपरेटिव्ह फॉर वुमेन युथ अँड वीकर सेक्शन्स हा विषय जो आहे तो 19 तारखेला आपण असाइन केलेला आहे. आणि रिवॅम्पिंग ऑफ कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग असं हे 7 दिवसाचं एकूण जे आहे वेळापत्रक आहे. आणि ह्या वेगवेगळ्या विषयावरती या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं एक विचारमंथन व्हावं असा या सहकार सप्ताहाचा हेतू आहे. तर हे मी थोडस आपल्याला सहकार सप्ताहाबद्दल सांगितलं. आपल्यापैकी बरेच जण आपण एकमेकाला ओळखतो, त्यामुळे आपण एकमेकाचा परिचय आता आपण या सत्रामध्ये आपण करून घेत नाही आहोत. पण आमच्या संस्थेबद्दल थोडीशी माहिती मी आपल्याला सुरुवातीला देतो. आमची संस्था ही डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थान. आपल्यापैकी बरेच जण इथे येऊनही गेलेला आहात, त्यामुळे आपल्याला आमच्या संस्थेचा परिचय आहे. पण जी मंडळी अजूनही आमच्या संस्थेमध्ये येऊ शकलेली नाही त्यांच्यासाठी मी थोडीशी माहिती सुरुवातीला देण्याचा प्रयत्न करतो. आमची संस्था सर्वात जुनी संस्था आपल्याला असं म्हणता येईल की 1947 साली स्थापन झालेली संस्था आहे. आणि आमच्या संस्थेमध्ये प्रामुख्यानं सहकार, शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि प्रकाशन या 4 गोष्टी आमच्या संस्थेमध्ये प्रामुख्याने होतात. आणि सहकार शिक्षण जर आपण म्हणलं तर त्याच्यामध्ये आमच्याकडं काही दीर्घ कालावधीचे कार्यक्रम आमच्याकडे आहेत, जसं HDCM आहे, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह ऑडिट आहे, त्यानंतर डिप्लोमा इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट आहे. असे 3 कार्यक्रम आमचे प्रामुख्यानं जे दीर्घावधीचे कार्यक्रम आहेत. आपल्या या सत्रामध्ये काही HDCM चे पार्टिसिपंट आमच्या उपस्थित आहेत. तसंच आपल्या ऑडिट डिप्लोमाचे पार्टिसिपंट पण उपस्थित आहेत. कारण ही 2 सत्र HDCM चा कार्यक्रम नुकताच संपलाय, DCA चा कार्यक्रम, ऑडिटचा कार्यक्रम आता सुरू आहे आणि डिप्लोमा इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट असे 3 कार्यक्रम जे आहेत ते आपले दीर्घावधीचे कार्यक्रम आहेत. आणि अल्पावधीचे जे कार्यक्रम आहेत त्याला आम्ही शॉर्ट टर्म प्रोग्राम्स असं म्हणतो. वर्षभरामध्ये साधारणतः 80 ते 100च्या घरामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात. त्याच्यामध्ये सहकारात काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहे, कर्मचारी, व्यवस्थापक आणि संचालक मंडळ या सर्वांच्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. आणि वर्षामध्ये साधारणतः 80 ते 100च्या घरामध्ये हे कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो. आणि त्या माध्यमातून जवळपास 2 ते 2.5 हजार लोकांना प्रशिक्षण देण्याचं काम ही आमची संस्था करत असते. तर हा दुसरा भाग झाला. आणखीन एक महत्वाचा भाग आमच्या संस्थेचा म्हणजे संशोधन. आमची संस्था ही अनेक संशोधन प्रकल्पामध्ये पण सहभागी होते. अनेक संशोधन प्रकल्प आम्ही हाती घेतो, जसं की NCDC, नाबार्ड, ICDP या काही संस्था आहेत ज्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आपण म्हणू, गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत. त्यांनी प्रायोजित केलेले असतात हे संशोधनाचे प्रकल्प जे असतात ते. तर तशा प्रकारचे प्रकल्प पण आपण हाती घेतो. तर हा दुसरा भाग झाला.
तिसरा जो भाग आहे तो प्रकाशन. आमच्या संस्थेमधले फॅकल्टी मेंबर्स, आमचे स्टुडंट्स, ही मंडळी जी आहेत हे काही प्रकाशन आर्टिकल्स असतील, केस स्टडीज असतील, तर ह्या गोष्टी आमच्याकडून नियमितपणे प्रकाशित केल्या जातात. तर अशा पद्धतीनं एज्युकेशन, ट्रेनिंग, रिसर्च आणि पब्लिकेशन ह्या 4 गोष्टी प्रामुख्याने आमच्या संस्थेमध्ये होत असतात. आपल्याला माहिती असेल की आमचं मुख्यालय जे आहे, हेड ऑफिस जे आहे ते दिल्लीमध्ये आहे. नॅशनल काउन्सिल फॉर कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग हे आमचं मुख्यालय आहे आणि ते दिल्लीमध्ये आहे. आणि त्या दिल्ली ऑफिसच्या अंतर्गत आमची 20 युनिट आहेत संपूर्ण भारतामध्ये. आणि महाराष्ट्रातली सहकाराची व्याप्ती मोठी असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये 2 राज्यस्तरावरती काम करणाऱ्या संस्था आहेत आणि एक राष्ट्रीय स्तरावरती काम करणारी संस्था आहे. तर असं एकूण महाराष्ट्रामध्ये 3 संस्था आहेत 20 पैकी, आणि संपूर्ण देशामध्ये जर आपण म्हटलं तर टोटल 20 संस्था आहेत. मुख्यत्वे ह्या प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये आहेत. आणि राज्यामध्ये जी संस्था कार्यरत असते त्याला आम्ही ICM असं म्हणतो, इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. तर इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट जी असते ती राज्य स्तरावरती काम करते. आमच्या 5 संस्था ज्या आहेत त्या क्षेत्रीय स्तरावरती काम करतात, त्याला आम्ही रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट असंही म्हणतो. आणि एक राष्ट्रीय स्तरावरती काम करणारी संस्था जी आहे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था, ती पण महाराष्ट्रात आणि पुण्यामध्येच कार्यरत आहे. तर असं हे एकंदरीत आमच्या संस्थेचं स्ट्रक्चर आहे. आणि आपल्याला जसं की माहिती आहे की 6 जुलै 2021 रोजी आपलं सहकार मंत्रालय स्थापन झालं. आणि सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर सहकार प्रधानाचा असा एक विचार होता की सहकार हा विषय तळागाळापर्यंत, सहकारी संस्था तर कार्यरत आहेत पण सहकार हा विषय लोकांच्या पर्यंत अजूनही प्रभावीपणे पोहोचलेला नाही. त्याच्यामुळं सहकार मंत्रालयाने आम्हाला अशा सूचना केल्या होत्या की एक स्केलिंग अप ऍक्टिव्हिटीज आम्ही त्याला म्हणतो, म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपल्याला सहकार हा विषय पोहोचवण्यासंदर्भातल्या सूचना या आम्हाला केंद्रीय मंत्रालयाने दिल्या होत्या. आणि त्याचा एक भाग म्हणून आम्ही मागच्या वर्षी जवळजवळ 7,500 लोकांना सहकाराबद्दलचं एक माहिती प्रशिक्षण, एक त्यांचं एक कार्यशाळा आम्ही त्यांच्यासाठी आयोजित केली. 7,500 लोकांना प्रशिक्षण आम्ही दिलं. त्याच पद्धतीने ह्या वर्षी सुद्धा आम्ही तशा प्रकारचा कार्यक्रम राबवत आहोत. आतापर्यंत जवळपास 5,000-5,500 पर्यंत लोकांना प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही त्या स्केलिंग अप ऍक्टिव्हिटीज मधनं आम्ही करत आहोत. आणि या वर्षाचं टार्गेट पण आमचं 7,500चं आहे. तर या वर्षी सुद्धा 7,500 लोकांना एक कॅम्पेन आपण त्याला म्हणतो, एक मोठ्या प्रकारचं प्रशिक्षण हे या स्केलिंग अप ऍक्टिव्हिटीज मधनं देण्याचा प्रयत्न आमच्या संस्थेमार्फत होणार आहे. तर हे मी आपल्याला आमच्या संस्थेबद्दलची माहिती थोडीशी देण्याचा प्रयत्न केला. आमच्या संस्थेची वेबसाईट पण आहे, तुम्ही जरूर व्हिजिट करावी. त्याच्यामध्ये www.icmpune.org अशा आमच्या वेबसाईटचं नाव आहे. वेबसाईटवरती ही सर्व माहिती मी आता आपल्याला देण्याचा प्रयत्न केला, ती सर्व माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती मिळेल. त्याच पद्धतीनं सोशल मीडिया हँडल्स पण आमचे आहेत, ज्याच्यामध्ये फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्यूब ह्या 4ही जे प्रभावी सोशल मीडिया माध्यम आहेत त्या 4ही सोशल मीडिया माध्यमावरती आमचा प्रेझेन्स आहे, उपस्थिती आहे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनी आमचे सोशल मीडिया चॅनेल्स पण लाईक करावे, सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमच्या ज्या ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत या ऍक्टिव्हिटीज बद्दलची माहिती आपल्याला मिळेल. तसंच या डेव्हलपमेंट्स ज्या सुरू आहेत, इनफॅक्ट या सहकार सप्ताहामधला जो मुख्य विषय आहे, सुरुवातीचा जो विषय आहे की डेव्हलपमेंट्स काय सुरू आहेत आपल्या सहकार क्षेत्रामध्ये केंद्रीय स्तरावरती, राज्य स्तरावरती, तर त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने देण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून करत असतो. आमची जशी सोशल मीडिया हँडल्स आहेत तशी आमच्या मिनिस्ट्रीची पण सोशल मीडिया हँडल्स आहेत, मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशनची. आणि आमचं हेड ऑफिस जे आहे NCCT, त्या NCCTची पण सोशल मीडिया हँडल्स आहेत. तर आपल्याला शक्य असेल त्यांनी या सर्व सोशल मीडिया हँडल्सना लाईक करावं. आणि सबस्क्राईब जर तुम्ही त्याला केलं तर तुम्हाला त्याचे हे जे लेटेस्ट डेव्हलपमेंट ज्या सुरू आहेत त्या लेटेस्ट डेव्हलपमेंट बद्दलची माहिती सुद्धा आपल्याला या सोशल मीडियाच्या माध्यमातून रेग्युलरली सातत्याने आपल्याला ती मिळत जाईल. तर ही मी तुम्हाला एक संक्षिप्त अशी माहिती आपल्याला इथे देण्याचा प्रयत्न केला. आपण आजचा जो मुख्य विषय आहे त्या मुख्य विषयाकडे आपण आज आता बोलूयात. मी माझा स्क्रीन शेअर करतो, फक्त एकदा सगळ्यांनी चेक करून मला सांगा आपल्याला स्क्रीन दिसतोय की नाही प्रॉपरली. हो दिसतोय. ओके.
तर आजचा आपला जो विषय आहे हा अडॉप्शन अँड अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजी फॉर डिजिटलायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह हा आपला विषय आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडीशी चर्चा पण करणार आहोत. सुरुवातीला मी काही गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर आपण थोडीशी चर्चा पण शेवटच्या भागामध्ये आपण थोडीशी चर्चा पण या विषयावरती आपण जरूर करूया. हा विषय तसं बघितलं तर नवीन नाही आहे आपल्याला, कारण कम्प्युटरायझेशन आणि टेक्नॉलॉजी हा विषय माझ्या आठवणीप्रमाणे 1990 साली खरं तर हा खऱ्या अर्थाने सुरू झाला. पण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जर आपण म्हणलं तर थोडंसं आपण उशिरा ह्या सगळ्या गोष्टी अवलंबल्या. आणि आपल्याकडे जर म्हणलं तर आपण 2000 आणि 2010च्या मध्यामध्ये, या मधल्या काळामध्ये आपल्याकडे खऱ्या अर्थाने कम्प्युटरायझेशनला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर कम्प्युटरायझेशन बद्दल आपण बोलणारच आहोत आणि हे कम्प्युटरायझेशनची आवश्यकता काय आहे आणि कम्प्युटरायझेशन वरती न थांबता आपल्याला त्याच्यामध्ये एक सातत्याने बदल आपल्याला स्वीकारावा लागेल, तर त्यालाच आपण अपग्रेडेशन असं पण म्हणतो. तर अडॉप्शन आणि अपग्रेडेशन या दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. तर आपण या विषयावरती प्रामुख्याने ह्या आजच्या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत. हे दोन शब्द आपल्याला सर्वांना परिचित आहेत, पण ह्या दोन शब्दामध्ये थोडासा फरक आहे, तो आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करू. की ऑटोमेशन आणि डिजिटायझेशन हे दोन शब्द आज आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. फार विशेष करून हा डिजिटायझेशनचा जो शब्द आहे, हा डिजिटायझेशनचा जो शब्द आहे, हा वारंवार आपल्याला आपले अनेक पुढारी असतील, आपले वरिष्ठ असतील, यांच्याकडनं हा शब्द आपल्याला वारंवार ऐकायला मिळतो. तर ह्या दोन मध्ये काय फरक आहे नक्की, आपण पहिल्यांदा हे थोडंसं इथं समजून घेण्याचा प्रयत्न करू की हे नक्की आहे काय. ऑटोमेशन हा शब्द तर आपल्याला आता परिचित झालेला आहे. आपण ऑटोमेटेड एन्व्हायरमेंट मध्ये आपण सगळेजण काम पण करतोय, कम्प्युटरायझेशन एन्व्हायरमेंट मध्ये आपण काम पण करतोय. मेजॉरिटी संस्था म्हणजे प्रामुख्याने बऱ्याचशा संस्था, मेजॉरिटी संस्था या ऑटोमेशन, मला असं वाटतं की या संस्थांच्या मध्ये ऑटोमेशन तर झालेलं आहे. आणि डिजिटायझेशन कडचा जो प्रवास आहे आपला, तो आपला काही अंशी सुरू झालेला आहे. काही संस्थांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये प्रगती केली. तर आपण पहिल्यांदा हे समजून घेऊ की ऑटोमेशन म्हणजे काय आणि डिजिटायझेशन म्हणजे काय. तर ऑटोमेशन हा जो शब्द आहे, हा आपण नॉर्मली आपण ज्या पद्धतीच्या सेवा देतोय, फॉर एक्झाम्पल बँकिंग. आता आपल्या या सत्रामध्ये बऱ्याच वेळा बँकिंग, पतसंस्था या यांची उदाहरणं जर थोडीशी जास्त येतील. याचं कारण असं आहे की बँकिंग क्षेत्रामध्ये ऑटोमेशन हे बऱ्यापैकी झालेलं आहे. बँक्स असतील किंवा पतसंस्था असतील, यांच्यामध्ये बऱ्यापैकी कम्प्युटरायझेशन आज झालेलं आहे. आनंदाची गोष्ट ही पण आहे की शुगर म्हणजे साखर उद्योग जो आहे, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी ऑटोमेशन आपल्याला बघायला मिळतं, डेअरीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर काही प्रकारच्या आपल्या ज्या सहकारी संस्था आहेत, त्याच्यामध्ये ऑटोमेशन खूप चांगल्या पद्धतीने झालंय. तर ऑटोमेशन म्हणजे काय की ह्या संस्था जे काम करतायत, प्रोडक्शन असेल किंवा सर्व्हिसेस असतील, त्या सर्व्हिसेसचं ऑटोमेशन, त्या सर्व्हिसेसचं कम्प्युटरायझेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल बँकिंग सर्व्हिस असेल, तर बँकिंग सर्व्हिसेस, मी एखादा बँकेचा कस्टमर असेल, तर मी माझं सेव्हिंग अकाउंट, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग अकाउंट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मी ज्यावेळी ऑटोमेटेड स्वरूपामध्ये घेतो, त्याला आपण म्हणतो ऑटोमेशन. म्हणजे कम्प्युटराइज एन्व्हायरमेंटमध्ये मी ह्या सेवा ज्यावेळी त्या संस्थेकडनं घेतो, किंवा संस्था ही ह्या सेवा कम्प्युटरायझेशनच्या माध्यमातून ज्यावेळी पुरवते, त्याला असं आपण म्हणतो की ऑटोमेशन. आपल्याला असं म्हणता येईल की त्याला ऑटोमेशन म्हणायचं. मग डिजिटायझेशन म्हणजे काय. आता डिजिटायझेशन हे थोडासा ब्रॉडर ऍस्पेक्ट आहे. म्हणजे त्याच्या बाहेर जाऊन, आपल्याला त्याच्या पुढे जाऊन आपल्याला बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बँकेमध्ये फक्त सेव्हिंग अकाउंट, फिक्स डिपॉझिट आणि या एवढ्याच गोष्टी नाही आहेत. आता फॉर एक्झाम्पल बँकेमध्ये जर आपण म्हणलं तर बँकेमध्ये लोन दिलं जातं, कर्ज व्यवहार केले जातात. आता कर्ज व्यवहार करत असताना कर्जाचे व्यवहार ऑटोमेटेड मध्ये. तर इको येतोय. लोन, आपण जे कर्ज व्यवहार करतोय, त्या कर्जाचे व्यवहार तरी त्याचं ऑटोमेशन झालेलं आहे. पण कर्ज देण्यापूर्वी पण आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो की त्या कर्जदाराचा अर्ज स्वीकारणे असेल, त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतील, त्याचे वेगवेगळे अग्रीमेंट्स असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याकडनं घेत असतो. त्यानंतर एक महत्वाचा भाग येतो, तो म्हणजे अप्रायझल. त्याची छाननी आपण जी करतो, ती छाननी असेल, त्याचं अप्रुव्हल असेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, ह्या अजूनही बऱ्याच ठिकाणी मॅन्युअली केल्या जात असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर डिजिटायझेशनचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी पण आपण ज्यावेळी
त्याचं ऑटोमेशन करू, म्हणजे त्याचा अर्ज स्वीकारण्यापासून त्याचं अप्रायझल असेल, त्याचं अप्रुव्हल असेल, या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळी ऑटोमाइज करू, त्याला आपल्याला असं म्हणता येईल की डिजिटायझेशन. एकदा त्याचं कर्ज प्रकरण मंजूर झालं की त्याचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे जे येतात, ती डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला प्रिझर्व्ह करावी लागतात. आपल्याला माहिती असेल की नुकतंच रिझर्व्ह बँकेने या संदर्भात पण एक सर्क्युलर बँकांच्यासाठी दिलेलं आहे की कर्जाची परतफेड झाल्यानंतर एक ठराविक मुदतीमध्ये त्याचे जे सगळे ओरिजिनल पेपर्स आहेत, ओरिजिनल कागदपत्र आहेत, ती त्याला 1 महिन्याच्या आत का 2 महिन्याच्या आत काहीतरी त्यांनी वेळ वेळ दिलेला आहे. पण त्या वेळेच्या आत त्याला ते ओरिजिनल कागदपत्र त्या कर्जदाराला बँकेला परत करावी लागतात. आता इथं डिजिटायझेशनचा अर्थ काय होतो? मी आता जसं तुम्हाला म्हणलं की सुरुवातीचा जो भाग आहे, म्हणजे अर्ज स्वीकारण्यापासून ते त्याचं अप्रुव्हल पर्यंतचा जो प्रवास आहे तो, आणि अप्रुव्हल झाल्यानंतरच त्याचे जे कागदपत्र आहे ते पण आपण त्याचं डिजिटायझेशन करू शकतो. म्हणजे काय, की ते कागदपत्र जे आहेत ते आपण स्कॅन्ड स्वरूपात आपल्याकडे मेंटेन करू शकतो. आता आपल्याला माहिती असेल की आपण ज्यावेळी नवीन घर घेतो त्यावेळी पूर्वी हा प्रकार होता की ही सगळी कागदपत्र त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये आपल्याला त्यांच्याकडे घेऊन जायला लागायचं, त्यांच्याकडे काही कागदपत्राचा सेट त्यांच्याकडे मेंटेन केला जायचा. पण आज तसं होत नाही. आज आपण कागदपत्र सगळी तिथं घेऊन जातो आणि कागदपत्र तिथे गेल्यानंतर ती सगळी स्कॅन केली जातात आणि ओरिजिनल कागदपत्र तिथे ठेवली जात नाही. ओरिजिनल कागदपत्र आपल्याला तिथून बाहेर पडत असताना आपल्याला ओरिजिनल कागदपत्र परत देऊन टाकली जातात. तर हा जो सगळा प्रकार आहे, म्हणजे त्याचं स्कॅन करून ही स्कॅन डॉक्युमेंट्स तिथं ठेवणं, ह्याला एक डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम आपल्याला वापरावी लागते. तर डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम असेल, लोन अप्रायझल सिस्टम असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑटोमेट करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ह्या सगळ्या गोष्टी आपण डिजिटल स्वरूपामध्ये आणू शकतो. तर आपण असं ज्यावेळी करू त्यावेळी आपल्याला त्याला म्हणता येईल की आपण डिजिटायझेशनकडे आपला प्रवास सुरू केला. तर माझं वैयक्तिक असं मत आहे की बऱ्याच संस्थांच्या मध्ये ऑटोमेशन तर आपण केलेलं आहे, पण डिजिटायझेशन जे आपण म्हणतो ते डिजिटायझेशन बऱ्याच ठिकाणी डिजिटायझेशन अजूनही सुरू झालेलं नाही. तर डिजिटायझेशनकडे आपल्याला प्रवास आता हळूहळू करावा लागेल. तर ऑटोमेशन आणि डिजिटायझेशन म्हणजे काय हे इथं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला जर ह्या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल, तर आम्ही असं म्हणतो की लहानातल्या लहान ते मोठ्यातली मोठी ह्या सगळ्या प्रकारच्या संस्थांना ऑटोमेशन तुमचा आवाज जाईल. हे त्यांनी केलं पाहिजे. तर ही आजच्या काळाची गरज आहे. आता हे का असं आपण म्हणतोय की कम्प्युटरायझेशन जर तुम्ही नाही केलं तर काय होईल? कारण तुम्ही जर कम्प्युटरायझेशन केलं नाही, ऑटोमेशन जर तुमच्या संस्थेच्या कारभाराचं आपण ऑटोमेशन जर केलं नाही, तर तुम्ही या स्पर्धेत टिकून राहू शकणार नाही. तर तुम्हाला जर तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल, त्यालाच आपण इथं सर्व्हायव्हल असा हा शब्द आलाय बघा, इथं स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला. सर्व्हायव्हल तुम्हाला जर एन्श्युअर करायचं असेल, तुम्हाला तुमचं अस्तित्व जर टिकवायचं असेल, तर तुम्हाला ऑटोमेशन हे करावंच लागेल. तर सगळ्यात महत्वाचा भाग आज ऑटोमेशनची गरज काय, तर ह्या 2 गोष्टीसाठी आहे. त्यातला पहिला भाग जो आहे तो आहे सर्व्हायव्हल आणि दुसरा जो भाग आहे तो आहे ग्रोथ. आता ग्रोथ हा हा नंतर पिक्चर मध्ये येईल, म्हणजे ग्रोथ हा हा भाग नंतर येईल. पहिल्यांदा आपल्याला सर्व्हाइव्ह तर करावं लागेल. तर आपण जर आपलं अस्तित्व टिकलं तर ग्रोथचा प्रश्न येतो, म्हणजे आपल्या वाढीचा प्रश्न येतो. आपण जर टिकलोच नाही तर वाढ कुठं येणार? तर त्यामुळं आपल्याला पहिल्यांदा आपला हा प्रयत्न असला पाहिजे की आपण ह्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण टिकून आपल्याला राहता आलं पाहिजे. म्हणजे सर्व्हायव्हलसाठी आपल्याला आज खऱ्या अर्थाने ऑटोमेशनची गरज आहे. आणि सर्व्हायव्हल जर मला करायचं असेल, म्हणजे सर्व्हायव्हल का? कारण पुढे इथं म्हणलेलं आहे बघा की सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. म्हणजे काय, की आज ह्या स्पर्धात्मक युगामध्ये कोण टिकेल, तर तोच टिकेल की जो फिट आहे. फिट इन टर्म्स ऑफ, म्हणजे तुम्हाला जर प्रॉफिट असेल, तुम्ही नफ्यामध्ये काम करत असाल, तुम्ही एक सक्षम संस्था म्हणून सक्षम आणि भक्कम संस्था म्हणून काम करत असाल, तर तुम्ही टिकाल. आपल्याला माहिती आहे की सिंह ज्यावेळी हरणाची शिकार करतो त्यावेळी कुठल्या हरणाला पकडतो, त्यामधले तर सगळ्यात वीक जे असतं, जे जास्त पळू शकत नाही, त्याला पहिल्यांदा सिंह पकडतो. तर एक्झॅक्टली तोच प्रकार आपल्या इथं पण आहे की आपण जर वीक राहिलो, आपण जर अशक्त राहिलो, तर आपलं अस्तित्व याच्यामध्ये संपून जाणार आहे. त्यामुळं आपल्याला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला टेक्नॉलॉजी स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला हा चॉईसच नाही. इनफॅक्ट मी असं म्हणेन की मी टेक्नॉलॉजी स्वीकारायची का नाही स्वीकारायची हा आपल्याला चॉईसच आता राहिलेला नाही. आपल्याला टेक्नॉलॉजी स्वीकारावीच लागेल. कशासाठी? तर बेसिकली सर्व्हायव्हलसाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. तर अस्तित्व टिकवण्यासाठी आणि नंतर येते ती ग्रोथ. मग आता हे आपलं सर्व्हायव्हल कशावरती अवलंबून आहे, आपलं अस्तित्व कशावरती अवलंबून आहे?
जर आपण आपल्या ज्या सेवा आहेत, आपण ज्या सेवा देतो किंवा आपण आपलं जे प्रोडक्ट विकतो, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बँकेचे कर्मचारी असाल किंवा पतसंस्था असाल, तर तुम्ही एक सेवा तुमच्या ग्राहकांना, तुमच्या सभासदांना तुम्ही एक सेवा पुरवताय. ती जर डेअरी असेल किंवा शुगर फॅक्टरी असेल किंवा पोल्ट्री असेल, कन्झ्युमर स्टोअर असेल, तर ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत, ह्या एक प्रोडक्ट एक एक प्रकारचं उत्पादन ह्या आपल्या ग्राहकांना, आपल्या सभासदांना पुरवत असतात. तर हे करत असताना तुम्ही सेवा देत असा किंवा प्रोडक्ट देत असा, उत्पादन देत असा, हे सगळं करत असताना तुम्हाला तुम्ही ज्या सेवा देताय किंवा तुम्ही जो प्रोडक्ट देताय, ह्या गोष्टी तुम्हाला ह्या इफेक्टिव्हली, एफिशियंटली तुम्हाला हँडल करता आल्या पाहिजे. आता ह्या 2 शब्दामध्ये पण फरक आहे. आपण थोडंसं इथं समजावून घेऊ. इफेक्टिव्हलीचा अर्थ असा आहे, की त्या ग्राहकाला, माझ्या सभासदाला आवश्यक असतील त्याच वेळी मला त्याला देता आल्या पाहिजे. माझ्याकडे ते उत्पादन आहे म्हणून कधीही मी उठलो आणि त्याच्याकडे ते द्यायला गेलो तर असं त्याचा उपयोग होणार नाही. तर मला त्या ग्राहकाला ज्यावेळी त्या प्रोडक्टची गरज आहे किंवा सेवाची गरज आहे, त्यावेळी मला त्याला ते देता आल्या पाहिजे. त्याला आपण म्हणतो इफेक्टिव्ह. दुसरा जो भाग आहे त्यातला आहे तो आहे इफिशियंट. म्हणजे काय, की तुम्ही ज्या सेवा देताय किंवा तुम्ही जो प्रोडक्ट देताय, प्रोडक्ट असेल तर त्याची क्वालिटी उत्तम पाहिजे. तुम्ही जर सेवा देत असाल तर त्या सेवा या क्विक असायला पाहिजेत. गतीनं त्या सेवा तुम्हाला देता आल्या पाहिजेत. फक्त गती उपयोगाची त्याच्यामध्ये नाही आहे, तर त्या अचूक पण असल्या पाहिजेत. म्हणजे गती पण महत्वाची आहे, त्याच पद्धतीनं अचूकता पण त्यातली महत्वाची आहे. त्याला आपण म्हणतो इफिशियंट सर्व्हिसेस. तर तुम्हाला त्या तुमच्या प्रोडक्ट असेल, सेवा असतील, ह्या इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली तुम्हाला त्या देता आल्या पाहिजेत. आणखीन एक महत्वाचा भाग जो आता अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे इनोव्हेटिव्ह. म्हणजे त्यामध्ये तुमच्या सेवा आणि प्रोडक्ट मध्ये एक नाविन्य तुम्हाला आणावं लागेल. ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे अमूल आपल्या सगळ्यांच्या समोर. तुम्ही अमूलचं प्रत्येक प्रोडक्ट बघा, अमूलची प्रोडक्ट रेंज बघा. तुम्हाला त्याच्यामध्ये हे लक्षात येईल की अमूल प्रत्येक वेळी तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघा, त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा एक असं एक अर्थपूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट त्यांच्या असतात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याला आपण म्हणतो इनोव्हेटिव्ह. म्हणजे एक नाविन्यपूर्ण तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला त्या आपल्या ग्राहकांना, आपल्या सभासदांना ह्या गोष्टी नाविन्यपूर्ण पद्धतीने तुम्हाला देता आल्या पाहिजे. तर ह्या गोष्टी कशासाठी आवश्यक आहेत, तर आपल्या सर्व्हायव्हलसाठी आवश्यक आहेत. आता हे का असं मी म्हणतोय, कारण तुम्ही जर अशा पद्धतीने तुमच्या सेवा आणि तुमची उत्पादनं दिली नाहीत, तर तुमचे स्पर्धक जे आहेत बाजारामधले, हे बाजारामधले स्पर्धक त्यासाठी तयारच आहेत. तुम्ही जर या गोष्टी दिल्या नाहीत, तर तुमचे स्पर्धक देतील आणि पर्यायाने तुमचा ग्राहक जो आहे, हा तुमचा ग्राहक तुमच्याकडे थांबणार नाही. म्हणून आपण आज असं म्हणतो, आम्ही बऱ्याच सेशनमध्ये आम्ही या गोष्टी सांगत असतो, की तुम्हाला आज महत्वाचं काय, की ग्राहक तुमच्याकडे ठेवता आला पाहिजे, तुमच्याकडे बांधून ठेवता आला पाहिजे. बांधून म्हणजे फिजिकली बांधून नाही म्हणत आहे मी, तुमच्याकडे तो रिटेन करता आला पाहिजे. त्याला त्याला बाहेर जाऊ देता कामा नये तुम्ही. तर तुम्ही जर ह्या सेवा इफेक्टिव्हली, इफिशियंटली आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने दिल्या नाहीत, तर आज त्याच्याकडे एक लक्षात घ्या, की त्याच्याकडे भरपूर चॉईस अवेलेबल आहे. प्रायव्हेट कंपन्या आहेत, पब्लिक सेक्टर कंपन्या आहेत आणि ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत, ह्या सगळ्या कंपन्या या त्यांचा मुख्य फोकस जो असतो, तो ह्या अशा पद्धतीने सेवा देण्यामध्ये असतो. तर सांगायचा हेतू हा आहे, की तुम्ही ह्या पद्धतीने ह्या सेवा जर तुमच्या कस्टमरला दिल्या नाहीत, तर तुमचा कस्टमर जो आहे तो दुसरीकडे निघून जाईल. तर ह्या गोष्टी आपल्याला साध्य करण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्याला करावा लागेल आणि ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा खूप मोठा रोल ह्याच्यामध्ये असतो. आज आपण बऱ्याच ठिकाणी ऑटोमेशन तर केलंय, म्हणजे तुम्ही पतसंस्थाचं कम्प्युटरायझेशन केलंय, विकास संस्थांच्या मध्ये काही कम्प्युटरायझेशन झालेलं आहे, बँकांच्या मध्ये बऱ्यापैकी कम्प्युटरायझेशन झालेलं आहे. पण त्या कम्प्युटरायझेशनचा खऱ्या अर्थाने उपयोग मला असं नेहमी वाटतं, की आपण अजूनही त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग करून घेतला नाही. आपण फक्त आपल्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या फक्त ऑटोमेट केल्यात, पण तो डेटा आपल्याकडे जो आहे हा खरं तर सोन्याची खाण तुमच्याकडे आहे आणि त्याचा उपयोग मला असं वाटतं की बऱ्याच संस्थांनी अजूनही खऱ्या अर्थाने करून घेतलेला नाहीये. आता आपण दुसऱ्या भागाकडे येऊ त्यातल्या, की ग्रोथ. आपल्याला सर्व्हायव्हल आपण एकदा एन्श्युअर केलं, आपण एकदा सर्व्हायव्हलची खात्री केली, अस्तित्वाची आपण खात्री केली, की दुसरा भाग जो येतो तो आपल्याला आपली ग्रोथ कशी अचीव्ह करायची. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये वाढ करणं पण तितकंच महत्वाचं आहे. आता वाढ करणं का महत्वाचं आहे, तर आपल्याला नफा जर कमवायचा असेल, तर आपल्याला वाढ आपल्या व्यवसायामध्ये वाढ करण्याशिवाय पर्याय नाही. तर आपल्याला वाढ करावी लागेल. आता ही व्यवसायात वाढ करायला लागेल हे बरोबर आहे, पण हे करणं सोपं आहे का? तर सोपं नाही आहे. यासाठी आपल्यासमोर खूप सारी आव्हानं आज आपल्या समोर आहेत. तर काही आव्हानांचा मी इथं उल्लेख केलाय.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळेजण कोणत्या ना कोणत्या सहकारी संस्थेमध्ये काम करत असल्यामुळं ह्याच्यामध्ये नवीन काय नाहीये. पण इथं बघा की आपल्यासाठी ही काही महत्वाची आव्हान आहे किंवा कन्स्ट्रेंट्स आहेत असं म्हणू. तर त्यातलं पहिलं जे महत्वाचं आहे की आपलं एरिया ऑफ ऑपरेशन हे लिमिटेड आहे. म्हणजे समजा विकास संस्था असेल तर ते गाव हे त्याचं एरिया ऑफ ऑपरेशन झालं किंवा अ, पतसंस्था असेल तर त्यांनाही एरिया ऑफ ऑपरेशन असतं. भौगोलिक मर्यादा त्याच्यामध्ये असते. जिल्हा बँक असेल तर जिल्हा बँक हे त्याच्यासाठी मर्यादा असते. अर्बन बँकांच्यासाठी काही थोडीशी मर्यादा त्याच्यामध्ये वाढू शकते. तर 2-3 जिल्हे असू शकतात किंवा राज्य पण असू शकतं. पण सांगायचा हेतू हा आहे की एरिया ऑफ ऑपरेशन आपल्याला असलेलं जे आहे ते लिमिटेड आहे. त्यानंतर रेस्ट्रिक्टिव्ह पॉलिसी एन्व्हायरमेंट म्हणजे जी धोरणं आहेत, आपले जे नियमन करणाऱ्या ज्या संस्था आहेत, फॉर एक्झाम्पल रिझर्व्ह बँक आहे, नाबार्ड आहे, सहकार खातं आहे, ह्यांचे काही धोरणात्मक निर्णय जे असतात ते पण आपल्याला काही वेळा थोडेसे आपल्या वाढ होण्यामध्ये काही वेळा आपल्याला असं वाटतं की त्या अडचणी निर्माण करतायत की काय. खरं तर तसं ते काही नसतं. कारण ह्या आपल्या चांगल्यासाठीच या सगळ्या गोष्टी या नियामकांनी निर्माण केलेल्या असतात. पण बऱ्याच वेळा असं आपल्या लक्षात येतं की पॉलिसी एन्व्हायरमेंट जे आहे, धोरणात्मक जे निर्णय असतात या नियामकांचे, हे आपल्याला काही वेळा थोडेसे अडचणीचे असतात. उदाहरण द्यायचं झालं तर जिल्हा बँकांच्या बाबतीत जे एक्सपोजर लिमिट्स होते ते नाबार्डनी जे सर्क्युलर दिलं होतं ते 2008चं सर्क्युलर आहे. तर ते 2008च्या सर्क्युलरमध्ये आता 2008 आपण 2023 मध्ये आहोत म्हणजे 15 वर्षाचा कालावधी गेलाय. त्यावेळी असलेली रुपयाची व्हॅल्यू आणि आज असलेली रुपयाची व्हॅल्यू याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. तर अजूनही आपण जर तीच पॉलिसी आपण जर वापरत असू, एक्सपोजर नॉर्म्स आपण जर वापरत असू, तर निश्चितपणे जिल्हा बँकांच्यासाठी हे अडचणीचं ठरू शकतं. तर अशा अशा अनेक गोष्टी आहेत. तर रेस्ट्रिक्टिव्ह पॉलिसी एन्व्हायरमेंट हे दुसरं एक कन्स्ट्रेंट आपल्यासाठी होऊ शकतं. माइंडसेट ऑफ मेंबर्स आजकाल अशी एक धारणा झालेली आहे लोकांची की कर्ज घ्यायचं आणि ते परत फेडायचं नाही, म्हणजे परत फेडलं नाही तरी चालतं, असं त्यांचं एक डोक्यामध्ये बसलेलं आहे. तर हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करावी लागेल. लोकांना आपल्याला सांगावं लागेल की हे कर्ज तुम्हाला जे देतोय, बऱ्याच ठिकाणी कर्ज वाटप हा शब्द वापरला जातो. अतिशय चुकीचा शब्द आपण हा वापरतोय. मी नेहमी सांगतो की कर्ज वाटप हा शब्द वापरू नका, कर्ज वितरण म्हणा. कारण आपण लोकांना एक इनडायरेक्टली संदेशच देतोय. वाटपचा अर्थ असा आहे की तुम्ही हे घ्या आणि विसरून जावा, असं नाहीये. तर तुम्हाला ह्या गोष्टी बदलाव्या लागतील. लोकांना एक प्रयत्नपूर्वक तुम्हाला या गोष्टी मध्ये बदल घडवावा लागेल. नंतर लॅक ऑफ ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन म्हणजे आपले जे सभासद आहेत त्यांचं पार्टिसिपेशन म्हणावं तितकं आपल्या संस्थेच्या कारभारामध्ये नाहीये. म्हणजे संस्थेच्या कारभारामध्ये म्हणजे समजा दूध संस्था असेल तर संस्थेला त्यांनी दूध पूर्ण दिलं पाहिजे त्याच्याकडचं, असं होत नाही. तो सगळं त्या संस्थेला दूध देण्याऐवजी तो काही त्याचा जो पार्ट असतो तो प्रायव्हेट संस्थेला देतो. तर ह्या अशा गोष्टी आपल्याकडे घडत आहेत. म्हणजे सभासदाचं जे ज्या एक पद्धतीनं पार्टिसिपेशन, एक सहभाग आपल्या संस्थेच्या कारभारामध्ये पाहिजे, तो म्हणावा तितक्या प्रभावीपणे तसा होत नाहीये. आपल्याला भाग भांडवलाची पर्याप्तता हा एक मोठा विषय आपल्या समोर आहे. आपल्याला खूप लिमिटेड अव्हेन्यूज आहेत आपलं भाग भांडवल वाढवण्यासाठी. म्हणजे आपण आपल्या सभासदाकडनं जे भाग भांडवल घेतोय त्याच्या पलीकडे जाऊन आपण करू शकत नाही. आपल्याला माहिती असेल की लिस्टेड कंपन्या ज्या असतात त्या मार्केटमधनं त्यांचं भाग भांडवल उभं करू शकतात. तसा तसा प्रकार आपल्या बाबतीत नाही. आपले जेवढे सभासद होतील तेवढ्यांकडनंच आपण कॅपिटल गोळा करू शकतो. तर हे आपल्यासाठी एक मर्यादा आहे. कॅपिटल कशासाठी लागतं तर आपल्याला व्यवसाय वृद्धी करण्यासाठी भाग भांडवलाची गरज आहे. आपल्याकडे भाग भांडवलच जर पुरेसं नसेल तर आपण व्यवसायामध्ये वाढ कशी करणार, वेगवेगळे व्यवसाय कसे करणार. कम्प्युटरायझेशन आपण म्हणतोय, कम्प्युटरायझेशन करायला माझ्याकडे फंड्स लागतील ना. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या कॅपिटल वरती अवलंबून आहे. तर आपल्याकडे तीही मर्यादा आहे. प्रोफेशनल मॅनेजमेंट, व्यावसायिक व्यवस्थापनाची कमी आपल्याकडे बघायला मिळते. म्हणजे व्यवस्थापन म्हणजे त्याच्यामध्ये कोण येतं तर आपलं कर्मचारी वर्ग येतो, आपलं व्यवस्थापन म्हणजे आपले जे मॅनेजर लोक असतात ती मंडळी त्याच्यामध्ये येतात आणि आपलं संचालक मंडळ. तर असं आपल्या बघण्यात येतं की त्याच्यामध्ये एक व्यावसायिकता जी असायला पाहिजे त्या प्रकारची व्यावसायिकता आपल्या सहकारातल्या ह्या घटकांच्या मध्ये नाहीये. आणि खऱ्या अर्थाने ते व्हायला पाहिजे. कारण तसं जर नसेल तर पुन्हा आपण त्या मागच्या पॉइंटकडे येतो की स्पर्धात्मक युगामध्ये आपण त्याच्यामुळे मागं पडू. आपले निर्णय जे असतील ते आपण व्यावसायिक पद्धतीने जर घेतले नाहीत, वेळेत घेतले नाही, तर त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या संस्थेवरती होऊ शकतो. तर प्रोफेशनल मॅनेजमेंट आपल्याकडे त्याची कमतरता आहे.
त्यानंतर कॉस्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन, आपला जो व्यवसाय चालवण्यासाठीचा जो खर्च आहे त्याचं प्रमाणही खूप जास्त आहे. तर आपल्याला ते पण नियंत्रणात ठेवावं लागेल. कारण एक लक्षात घ्या की आपल्याला प्रॉफिट, आपल्याला नफा जर कमवायचा असेल तर तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतील. एक तर तुमचा व्यवसाय वाढवायला लागेल आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो खर्च आहे तो खर्च तुम्हाला तुमच्या व्यवसाय चालवण्यासाठी येत असलेला खर्च तुम्हाला नियंत्रणात ठेवायला लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी वरती अवलंबून आहे तुमचा नफा. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला मॅनेज कराव्या लागतील, ह्या गोष्टीवरती नियंत्रण ठेवायला लागेल. आणखीन एक महत्वाचा भाग जो आहे तो आहे पॉलिटिकल इंटरफिअरन्स, म्हणजे राजकीय हस्तक्षेप. हा तर एक अतिशय गंभीर ही तर एक अतिशय गंभीर बाब आहे की आपल्या सहकारामध्ये कारण नसताना राजकारण त्याच्यामध्ये आणलं जातं. बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की हा माझ्या गटाचा, तो तुझ्या गटाचा. कर्ज वसुली करायची असेल तर तू हा माझ्या गटाचा आहे त्याच्याकडनं करू नको, हा माझ्या गटातला नाही त्याच्याकडनं कर. तर ह्या ज्या गोष्टी आपल्याकडे अजूनही होत आहेत, गाव पातळीवरती पण होत आहेत, जिल्हा पातळीवरती होत आहेत, राज्य पातळीवरती होत आहेत, सगळ्या ठिकाणी आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात. पण हे चुकीचं आहे आणि हे एक मोठी समस्या आज मला असं वाटतं की आपल्या सहकार क्षेत्रासमोर आहे. तर राजकीय हस्तक्षेप हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे, एक महत्वाची समस्या आपल्यासाठी आहे. कॉम्पिटेटिव्ह बिझनेस एन्व्हायरमेंट, स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात आपण काम करतोय. तर आपल्याला त्या स्पर्धात्मक युगात जर टिकायचं असेल तर आपल्याला सक्षम आपल्याला व्हावंच लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्यात सगळ्यात भरीस भर म्हणून जे काही निर्णय असतात, राजकीय निर्णय असतात. पॉलिटिकल इंटरफिअरन्स हा एक भाग झाला, राजकीय हस्तक्षेप एक भाग झाला आणि राजकीय निर्णय हे पण खूप वेळा आपल्याला अडचणी मोठ्या निर्माण करू शकतात. ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर जे कर्जमाफी, कर्जमुक्ती अशा पद्धतीचे जे निर्णय एक समोर निवडणुका समोर डोळ्यासमोर ठेवून जे घेतले जातात, ह्याचा एक अतिशय विपरीत परिणाम आपल्या सहकार क्षेत्रावरती होते आणि त्यामुळे लोकांची मानसिकता अशी होते की कर्ज परतफेड केली नाही तरी चालतंय. म्हणजे रेग्युलरली म्हणजे नियमितपणे कर्ज हप्ता देणारी लोक सुद्धा काही काळानंतर ते कर्ज हप्ता देण्याचं हे बंद करतात. कारण त्यांना माहिती असतं की येणाऱ्या कालावधीमध्ये इलेक्शन्स होतील, निवडणुका होतील आणि त्याच्यामध्ये आपलं कर्ज माफ होईल. तर ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा हेतू हा होता की आपल्याला ग्रोथ आपल्याला अचीव्ह करावी लागेल, म्हणजे आपल्याला व्यवसायामध्ये वाढ करावी लागेल, हे बरोबर आहे. पण हे करत असताना ह्या इतक्या सगळ्या अडचणींचा, म्हणजे हे मी काहीच मुद्दे तुमच्या समोर मांडलेत, असे अनेक मुद्दे तुमच्या डोक्यामध्ये पण येत असतील ह्या व्यतिरिक्त. तर ह्या अनेक समस्यांना सामोरं जात, या आव्हानांना सामोरं जात आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये वाढ करायची. तर हे इतकं सोपं नाही आहे, हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे करत असताना आपल्याला नक्कीच टेक्नॉलॉजीची मदत आपल्याला चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आता आपण हे बघू की आपल्याकडे कम्प्युटरायझेशनचं स्टेटस काय आहे, ऑटोमेशन किंवा कम्प्युटरायझेशनचं स्टेटस. हे काही सहकारी संस्था, काही प्रकारच्या सहकारी संस्थांची लिस्ट मी आपल्या समोर इथं दाखवतोय. ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की युसीबीज म्हणजे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जर आपण म्हणलं तर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं ऑटोमेशन आज झालेलं आहे. आपल्याला असं म्हणता येईल की 100% ऑटोमेशन, कम्प्युटरायझेशन, 100% सीबीएस आज सगळ्या युसीबीज मध्ये झालं. त्यानंतर पॅक्स आपल्या विविध कार्यकारी सेवा संस्था आहेत, विकास संस्था आपण ज्याला म्हणतो, त्या विकास संस्थांच्या मध्ये मात्र आपण पश्चिम महाराष्ट्रात जर म्हणलं तर ऑटोमेशन हे बऱ्यापैकी झालेलं आहे. पण उत्तर महाराष्ट्राचा भाग आपण जर काही बघितला तर ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टी अजूनही करण्यासारख्या आहेत. म्हणून इथे मी पार्शल असं म्हणलंय की काही प्रमाणात पॅक्स ऑटोमेशन झालंय. डीसीसीबीज चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे की बऱ्याचशा डीसीसीबीज मध्ये, जिल्हा सहकारी बँकांच्या मध्ये ऑटोमेशन आज चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. डीसीसीबीज मध्ये झालंय, स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांच्या मध्ये झालंय. एआरडीबी म्हणजे ऍग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट बँक्स. तर या ऍग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट बँक्स मध्ये सुद्धा ऑटोमेशन हे काही प्रमाणात झाले आणि आता हे काम वेगाने सुरू आहे की ह्या ऍग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट बँक्स मध्ये सुद्धा ऑटोमेशन करण्याचं काम आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ग्रामीण बँका पण खूप चांगल्या प्रगती त्यांनी केली. त्या ग्रामीण बँकांच्या मध्ये सुद्धा सीबीएस आता लागू झालेला आहे आणि बऱ्याचशा ग्रामीण बँकांच्या मध्ये फुल ऑटोमेशन आहे. 100% सीबीएस त्यांच्याकडेही झालेलं आहे. आता बाकीचे जे सेक्टर्स आहेत, म्हणजे हा वरचा आपण भाग जो बघितला इथंपर्यंतचा ग्रामीण बँकेपर्यंतचा, हा क्रेडिट सेक्टर आपल्याला असं म्हणता येईल. आणि नॉन क्रेडिट सेक्टरमध्ये जर आपण म्हणलं तर फिशरी आहे, अॅग्रो प्रोसेसिंग आहे, त्यानंतर डेअरी आहे, शुगर आहे, कन्झ्युमर सेक्टर आहे. तर ह्यांचं ऑटोमेशन जे आहे हे ऑटोमेशन
काही ठिकाणी चांगलं झालंय, काही ठिकाणी अजूनही व्हायचंय. म्हणजे फिशरीमध्ये मला असं वाटतंय की माझा फार अनुभव फिशरीमधला नाहीये, पण फिशरीमध्ये ऑटोमेशनला भरपूर अजूनही वाव आहे. अॅग्रो प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह जे आहेत त्याच्यामध्ये अजूनही चांगला वाव आहे. डेअरी आणि शुगर महाराष्ट्रामधली जर पोझिशन आपण बघितली, परिस्थिती बघितली तर चांगली परिस्थिती आहे. साखर कारखान्यामध्ये आणि डेअरी कोऑपरेटिव्ह मध्ये चांगल्या प्रकारचं ऑटोमेशन म्हणजे ERP सॉफ्टवेअर ह्या बऱ्याचशा डेअरी आणि शुगर कोऑपरेटिव्ह मध्ये आता वापरलं जातं. तर डेअरी आणि शुगर मध्ये चांगलं ऑटोमेशन झालेलं आहे. कन्झ्युमर सेक्टर जो आपण म्हणतो, जे कन्झ्युमर स्टोअर्स असतात त्यांच्यामध्ये ऑटोमेशन चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे. तर आपण ओव्हरऑल कोऑपरेटिव्ह सेक्टर जर बघितलं आपल्या राज्यातला, तर बँकिंग सेक्टरमध्ये चांगली प्रगती आहे. पण बाकीचा जो सेक्टर आहे म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर, नॉन क्रेडिट सेक्टर आपण जो म्हणतो, तर नॉन क्रेडिट सेक्टरमध्ये ऑटोमेशन किंवा कम्प्युटरायझेशन करायला अजूनही स्कोप आहे, म्हणजे चांगला होऊ शकतो अजूनही. आता टेक्नॉलॉजी आपल्याला कुठं कुठं मदत करू शकते, टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण कुठं कुठं करू शकतो, तर हे काही पॉइंट्स त्याच्यामध्ये दिलेत आपण की एक तर आपल्या ऑटोमेशनचा उपयोग हा डिसिजन निर्णय घेताना आपण आपले जे निर्णय असतात हे आपण आपल्या अंदाजावरती घेण्याच्या ऐवजी आपण आपले निर्णय जे असतात ते एक डेटा ड्रिव्हन डिसिजन्स म्हणजे सिस्टम जनरेटेड रिपोर्ट्स जे असतात त्या सिस्टम जनरेटेड रिपोर्ट्स वरती आपण आपले डिसिजन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी येत नाही. म्हणजे एक मला वाटतंय की मी वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतो, माझे दुसरे कोणी कलिग असतील तर ते त्यांच्या जजमेंट प्रमाणे त्यांच्या शक्तीप्रमाणे ते निर्णय घेतील. तर ह्याच्यामध्ये एक सब्जेक्टिव्हिटी येते, त्याच्यामध्ये बायस येतो. पण तुम्ही ज्यावेळी हे निर्णय सिस्टम ड्रिव्हन इन्फॉर्मेशन वरती घेता म्हणजे सिस्टमच्या आधारित निर्णय, सिस्टमच्या आधारित जनरेटेड झालेल्या इन्फॉर्मेशन वरती तुमचे जे निर्णय असतात हे निर्णय जास्त चांगले तुमच्या संस्थेच्या दृष्टीने ठरू शकतात. तर इथं महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण जर टेक्नॉलॉजी वापरली तर त्याचा उपयोग आपल्याला आपले निर्णय व्यावसायिक पद्धतीनं आणि आपला डेटा काय सांगतोय ह्याच्यावरनं आपल्याला ते निर्णय आपण ते घेऊ शकतो. त्यानंतर ऑपरेशनल इफिशियन्सी म्हणजे आपले आपण जे आपले नियमित व्यवहार असतात, दैनंदिन व्यवहार असतात ते चांगल्या पद्धतीनं, मी तुम्हाला सुरुवातीला इफेक्टिव्ह आणि इफिशियंट बद्दल तुम्हाला मी बोललो, तर त्या इफेक्टिव्ह आणि इफिशियंट पद्धतीनं सर्व्हिस देण्यासाठी सुद्धा तुम्हाला टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की तुम्ही लोन अप्रेझल करण्यासाठी एक सॉफ्टवेअर वापरू शकता. त्यानंतर डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी वेगळं सॉफ्टवेअर वापरू शकता. एक बँकेचंच उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला ऍसेट लायबिलिटी मॅनेजमेंटसाठी वेगळं सॉफ्टवेअर मिळतं, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटसाठी वेगळं सॉफ्टवेअर मिळतं, अँटी मनी लॉन्ड्रिंगसाठी वेगळं सॉफ्टवेअर मिळतं. तर आपल्याला कोर बँकिंग नुसतं करून थांबायचं नाहीये. तर कोर बँकिंग केल्यानंतर अनेक माध्यमं आपल्याला उपलब्ध आहेत की ज्या माध्यमातून आपण आपल्या ज्या गोष्टी आहेत ज्या त्या बँकेच्या व्यवहाराचाच एक भाग आहे तर त्या गोष्टी सुद्धा आपण ऑटोमेट करू शकतो आणि पर्यायानं आपली ऑपरेशनल इफिशियन्सी आहे ती वाढवू शकतो. आता बँकेचं उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी आता हे झालेलं आहे, पण त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय की कॅश हँडल करत असताना नोट काउंटिंग मशीन असतं, फेक नोट डिटेक्शनची मशीन आपल्याला आज मिळतात. ह्याच्यामुळे काय होतं की एकतर आपली इफिशियन्सी वाढते म्हणजे कामामधली गती वाढते आणि संभाव्य धोका जो असतो तो पण आपला त्याच्यामध्ये टळतो. म्हणजे काय की आपण नोट डिटेक्शन मशीन जर आपण वापरलं, फेक नोट डिटेक्शन मशीन जर आपण वापरलं आणि एखाद्या बंडलमध्ये समजा एखाद दुसरी बोगस नोट असेल तर आपल्याला माहिती असेल की असं जर झालं आणि जर ते कॅशियरच्या लक्षात आलं नाही आणि ती बोगस नोट जर त्यांनी स्वीकारली तर त्याची जबाबदारी जी असते ती कॅशियरवरती असते. ते पैसे त्याला स्वतःला त्याच्यामध्ये भरावे लागतात. त्यामुळं हे करत असताना त्याचं नुकसान होऊ नये, त्या बँकेचंही नुकसान होऊ नये त्याच्यासाठी आपण जर ही टेक्नॉलॉजी वापरली, कॅश काउंटिंग मशीन वापरलं, फेक नोट डिटेक्शन मशीन वापरलं, सीसीटीव्ही सारखे सर्व्हेलन्स सिस्टम वापरले तर ह्याच्यामधनं आपले जे ऑपरेशनल इफिशियन्सी जी असते ती निश्चितपणे त्याच्यामध्ये सुधारू शकते. तिसरा महत्वाचा भाग जो आहे तो आहे कम्प्लायन्स. आज आपण मगाशी एक चॅलेंज म्हणून त्याला बघितलं की रेस्ट्रिक्टिव्ह पॉलिसी एन्व्हायरमेंट असा तो तिथं शब्द होता. आज आज रिझर्व्ह बँकेच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत इन टर्म्स ऑफ कम्प्लायन्स खूप जास्त आहेत. म्हणजे तुम्हाला बँकांना प्रत्येक वेळी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती विचारली जाते. वेगवेगळे सर्क्युलर्स असतात, त्याला कम्प्लायन्स रिझर्व्ह बँकेला द्यावा लागतो, जिल्हा बँकांना नाबार्डला द्यावा लागतो. तर हे करत असताना तुम्हाला आज टेक्नॉलॉजीचा उपयोग खूप मोठ्या पद्धतीने होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की रिझर्व्ह बँकेकडे आता एक सिस्टम त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे.
पूर्वी काय व्हायचं की रिझर्व्ह बँकेला एखाद्या बँकेची सांपत्तिक परिस्थिती कशी आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे हे त्यांना कधी कळायचं, तर ते पूर्ण वर्ष झाल्यानंतर त्यांना ते लक्ष द्यायचं, ऑडिट झाल्यानंतर. पण आज तशी परिस्थिती नाही आहे. ते आरबीआय असो किंवा नाबार्ड असो, या दोन्ही संस्थांच्याकडे त्यांनी एक सिस्टम प्रणाली अशी लागू केलेली आहे की एक ठराविक मुदतीनंतर ह्या गोष्टी त्यांना जिल्हा बँकांना असेल किंवा अर्बन बँकांना असेल किंवा कुठल्याही बँकेला हे ह्या रिझर्व्ह बँकेला कळवावं लागतं. त्याचं पूर्वी नाव ऑफसाईट सर्व्हेलन्स सिस्टम होतं. आता ते ऑफसाईट सर्व्हेलन्स सिस्टम पण गेलेलं आहे आणि हे सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत आणि त्याला XBRL बेस्ड सिस्टम त्यांनी तयार केलेली आहे आणि त्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी त्यांना द्याव्या लागतात, रिझर्व्ह बँकेला कळवाव्या लागतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आता रिझर्व्ह बँकेला त्वरित त्यांच्याकडे त्या उपलब्ध होतात. तर हे जे आहे हे कशामुळे शक्य होतं, तर आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे या गोष्टी शक्य. अदरवाईज ह्या गोष्टी तयार करणं इटसेल्फ वॉज अ बिग चॅलेंज पहिल्यांदा. पण आज तसं नाहीये. आज काय होतं की आपल्याकडे कम्प्युटरायझेशन झालेलं आहे, आपण कोर बँकिंग केलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ही माहिती तयार करणं हे अतिशय सोपं झालेलं आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सिस्टम मधनं मिळतात. त्यामुळे कंप्लायन्स हा भाग सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला टेक्नॉलॉजी खूप मोठ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मदत त्याच्यामध्ये करू शकते. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा भाग आहे तो आहे कस्टमर सर्व्हिस. कस्टमर सर्व्हिस तुम्हाला मी जसं मगाशी म्हटलं की कस्टमरला एक्सपेक्टेड काय आहे, की तुमच्या ग्राहकाला ह्या तुम्ही देत असलेल्या सेवा, तुम्ही देत असलेलं प्रोडक्ट आज त्याला 24/7 पाहिजे. त्याला हवं त्या ठिकाणी ते मिळालं पाहिजे, हवं त्या ठिकाणी हवं त्यावेळी त्याला अपेक्षित आहे. म्हणजे एनी टाइम एनीवेअर असं आपण त्याला म्हणतो. त्याच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे त्याला ते मिळालं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर तुम्ही टेक्नॉलॉजी जर वापरली तर आणि तरच तुम्हाला ह्या गोष्टी शक्य होतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे. आता याच्यासाठी मग आपण काय करू शकतो? सहकारी संस्था म्हणून काय करू शकतो? तर आपल्याला ह्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवणूक करावं लागेल. आपल्याला त्याच्याकडे खर्च म्हणून बघता कामा नये. तर ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा, या टेक्नॉलॉजीचा फायदा आपल्याला जर खऱ्या अर्थाने घ्यायचा असेल, तर मला असं वाटतं की तुम्हाला आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चांगल्या प्रकारची गुंतवणूक करायला लागेल. फक्त गुंतवणूक करून तुम्हाला तिथे थांबता येणार नाही. तर तुम्हाला अ, अ, आपल्या सरकारी नियमामध्ये तुम्ही 33.3% डेप्रिसिएशन पण घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला सरकारच सांगते की तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला सांगते की तुम्ही 33.3% डेप्रिसिएशन घ्या. म्हणजे 3 वर्षामध्ये तुमची कॉस्ट जी असते ती कॉस्ट 0 होऊन जाते. आणि तुम्ही चौथ्या वर्षी अपेक्षित असं आहे की तुम्ही चौथ्या वर्षी तुमची टेक्नॉलॉजी जी आहे ती अपग्रेड करा. अपेक्षित आहे. पण आपल्याकडे कल्चर कसं आहे की जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालू द्या. ही मानसिकता आपल्या सहकारी संस्थांच्या मध्ये आहे. तर असं उपयोग नाही. आपल्याला जर टेक्नॉलॉजीचा चांगल्या अर्थाने चांगल्या पद्धतीने उपयोग करून जर घ्यायचा असेल तर आपल्याला टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चांगली गुंतवणूक करायला लागेल. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग हा आहे की त्याच्याबद्दलचे एक अवेअरनेस, त्याच्याबद्दलची एक जागरूकता आपल्याला निर्माण करावी लागेल. पूर्वी लिटरेट आणि इलिटरेट असे दोन प्रकार आपण नेहमी म्हणायचो. पण आज या डिजिटल युगामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की त्यालाच थोडंसं मॉडिफिकेशन करून डिजिटली लिटरेट आणि डिजिटली इलिटरेट असं आपल्याला म्हणता येईल. तर आपल्याला आज काळाची गरज ही आहे की आपल्याला डिजिटली लिटरेट आपल्याला करावं लागेल. कुणाला करावं लागेल? तर आपल्या कस्टमर्सला करावं लागेल, आपल्या सभासदांना करावं लागेल, आपल्या कर्मचाऱ्यांना करावं लागेल. आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या की ही सगळी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. ती आयटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतली असो किंवा लिटरसी संदर्भातली असो किंवा पुढचा जो मुद्दा आहे कपॅसिटी बिल्डिंगच्या संदर्भातली असो. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत अपग्रेडच करणार नाही त्याच्यामध्ये, बाहेर काय चाललेत बदलते तुम्ही तोपर्यंत त्यांना सांगणारच नाही, तोपर्यंत त्यांना या गोष्टी कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. तर आपल्या सहकारी संस्थांना याच्यामध्ये प्रामुख्याने मोठं लीड त्याच्यामध्ये घ्यावं लागेल आणि ह्या गोष्टी एन्श्युअर कराव्या लागतील. आणखीन एक गोष्ट आपल्या सहकारी संस्था काय करू शकतो, आपल्या सहकारी तत्वामध्ये दिलेलं आहे बघा, कोऑपरेशन अमंग कोऑपरेटिव्ह. आपण एकत्रच येत नाही. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपण एकत्र येत नाही. आपण सगळे आयसोलेशन मध्ये काम करतो. मी, माझी संस्था आणि माझी टेक्नॉलॉजी एवढंच आपलं मर्यादित असतं. आपण कधी हा विचार करत नाही की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या सहकारी संस्थांनी एकत्रित येऊन एक असं टेक्नॉलॉजी सेंटर का उभं करू नये आणि त्या टेक्नॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून आपण ज्या टेक्नॉलॉजी रिलेटेड सेवा असतील
किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड मॅनपॉवर असेल, टेक्नॉलॉजी रिलेटेड एक्सपर्टाईज असतील, कन्सल्टेशन असेल, हे आपण त्या एका संस्थेच्या माध्यमातून का देऊ नये? आपण थोडं थोडं जर फंडिंग त्याच्यामध्ये केलं आणि एक अशी संस्था जर आपण उभी केली तर ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. आणि मी एक मनातलं सांगत नाही, तर अशा पद्धतीची संस्था ही उत्तर प्रदेशमध्ये स्थापन झालेली आहे. डिसेंबर 2022 मध्ये अशा प्रकारची संस्था उत्तर प्रदेशात स्थापन झालेली आहे. मी तुम्हाला या प्रेझेंटेशनच्या शेवटी त्याची वेबसाईट पण दाखवतो. तर ही संस्था जी आहे, ही संस्था काय करणार मग, की ही संस्था ही सगळ्या तिथल्या कॉपरेटिव्हनी मिळून बनवलेली संस्था आहे. आणि ही संस्था ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत, आयटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असेल, मॅनपॉवरच्या बाबतीतली असेल, कन्सल्टेशनच्या बाबतीतली असेल, या सगळ्या सुविधा किंवा नेटवर्क मॉनिटरिंग असेल, सायबर सिक्युरिटी असेल, अनेक विषय आहेत, टेक्नॉलॉजीमध्ये अनेक विषय आहेत. तर ह्या सगळ्याशी संबंधित ज्या सेवा आहेत, या संबंधितल्या एक्सपर्टाईज जे आहे ते ह्या संस्थेच्या एकत्रित एक सिंगल संस्थेच्या माध्यमातून या गोष्टी आपल्याला सगळ्या सहकारी संस्थांना पुरवता येतील. तर खऱ्या अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की कॉपरेशन अमंग कोऑपरेटिव्ह. तर ह्या गोष्टी आज खऱ्या अर्थाने करणं आवश्यक आहे. आता हे झालं आपल्या सहकारी संस्थांच्या बाबतीतलं. आता आपले जे नियमन करणारे जे संस्था आहेत, ऑटोमेशन, त्यांच्या ठिकाणी ऑटोमेशन काय आपल्याला अपेक्षित आहे, काय त्यांच्याकडे ऑटोमेशन होऊ शकतं. तर आपण रिझर्व्ह बँक जर आपण म्हणलं, रिझर्व्ह बँक म्हणलं, नाबार्ड म्हणलं, तर त्यांच्याकडं बऱ्यापैकी ऑटोमेशन आज ह्या दोन्ही नियामकांनी आपल्याकडे केलेलं आहे. पण आपलं राज्य सहकार खातं जे आहे, मला असं वाटतं की तिथं आपल्याला नक्कीच ऑटोमेशनचा स्कोप आहे, डिजिटायझेशनचा, कम्प्युटरायझेशनचा स्कोप नक्कीच तिथं आहे. आणि तिथं ऑटोमेशन काय केलं जाऊ शकतं, तर रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी ऑटोमेशन तिथं केलं जाऊ शकतं. या संस्थांचं सुपरविजन करण्यासाठी एक प्रणाली, जसं मी रिझर्व्ह बँकेचं उदाहरण तुम्हाला दिलं, की रिझर्व्ह बँकेकडे एक सेंट्रलाइज पोर्टल आहे. त्या पोर्टलवरती जाऊन हे रिपोर्ट जे असतात, हे फोर्टनाईटली रिपोर्ट, मंथली, क्वार्टरली, 6 मंथली, इयरली रिपोर्ट जे असतात, म्हणजे त्या संस्थेबद्दलची संपूर्ण माहिती, सांपत्तिक असेल किंवा सांपत्तिक शिवाय जी असलेली माहिती आहे, ही बऱ्याच प्रकारची माहिती ही आपल्याला ह्या बँकांना या पोर्टलच्या माध्यमातून त्यांना द्यावी लागते. तर अशा प्रकारची एक प्रणाली, अशा प्रकारची एक यंत्रणा आपल्या सहकार खात्यालाही निर्माण करावी लागेल. कशासाठी, तर त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल, सुपरविजनसाठी ज्या गोष्टी आवश्यक असतील, त्यांची सहकारी संस्थांची एनपीए पोझिशन असेल किंवा कोणत्याही गोष्टी त्याचं सुपरविजन करण्यास, सीआरआर, एसएलआर, म्हणजे ज्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत, कायद्यानुसार करावे लागतात या संस्थांना, त्याचं सुपरविजन करणं पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे फक्त सहकार खात्यांनी एक सर्क्युलर काढून उपयोग नाही की तुम्ही सीआरआर इतका ठेवला पाहिजे, एसएलआर इतका ठेवला पाहिजे, तुमचं सीआरआर इतका असलं पाहिजे. हे ठीक आहे, पण ते खरोखर त्या प्रकारे त्या गोष्टी तिथं होत आहेत का, हे पिरियॉडिकली मॉनिटर केलं गेलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी सहकार खातं कधी करू शकतं, तर त्यांच्याकडे एक सक्षम अशी एक यंत्रणा, टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे जर असेल, जशी रिझर्व्ह बँकेने निर्माण केली आहे. नाबार्डच्या बाबतीत एक एन्श्युअर नावाचं पोर्टल आहे, रिझर्व्ह बँकेचं पण तसंच एक पोर्टल आहे. तशीच यंत्रणा जर सहकार खात्यांनी निर्माण केली, तर मला असं वाटतं की हा दुसरा पार्ट जो आहे सुपरविजनचा, हा सहकार खात्याच्या दृष्टीनं थोडासा सोपा होईल. सहकार खात्याच्या दृष्टीने तर होईलच, पण एक सहकार क्षेत्र या दृष्टीने जर आपण त्याच्याकडे बघितलं, तर सहकार क्षेत्रामध्ये आज होत असलेल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे बऱ्याचशा संस्था ज्या बंद पडत आहेत, त्यांच्यावरती एक नियंत्रण ज्या पद्धतीने असायला पाहिजे, ते आर्थिक नियंत्रण त्याच्यावरती नाहीये. तर ह्या गोष्टी, त्याच्यावरचं स्ट्रिक्ट सुपरविजन आहे, हे चांगल्या पद्धतीचं सुपरविजन हे आपल्या सहकार खात्याला त्याच्यामधनं करता येईल. तर हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. ह्या गोष्टीमध्ये ऑटोमेशन आपल्या नियामकांना करता येईल. आणि तिसरी जी प्रोसेस आहे, ही पण आजच्या घडीला जर आपण म्हणलं तर अतिशय किचकट अशा पद्धतीची ही बाब आहे, म्हणजे वाइंडिंग अप प्रोसेस. आपण ऐकलं असेल की आपल्या सहकार मंत्र्यांनी अनेक भाषणामध्ये पण ह्या गोष्टीचा उल्लेख केलाय, की एखादी पतसंस्था असेल, विका असेल, एखादी बँक असेल, अडचणीत आहे, त्यांना त्याच्यामधनं बाहेर पडता येत नाहीये, म्हणजे पूर्ण गाळात गेलेली आहे. आणि अशा प्रकारची संस्था चालू ठेवण्यामध्ये काही पॉईंट नसतो, तर ती संस्था वेळेत बंद करणं हेच हिताचं असतं. तर ही प्रोसेस सुद्धा आजच्या घडीला जर आपण म्हणलं, तर आजच्या घडीला ही प्रोसेस सोपी नाही आहे. तर ही पण आपल्याला सोपी करावी लागेल, की आपल्या नियामकांना या गोष्टीमध्ये पण एक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या गोष्टी कशा सोप्या करता येतील याच्याकडं आपल्या नियामकांचा भर असला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोललो.
आता मिनिस्ट्री, आपली जी सेंट्रल मिनिस्ट्री जी तयार झाली आहे, खूप वर्षांनी झाली खऱ्या अर्थाने, पण आपण जे म्हणतो ना, आपल्याकडे एक म्हण आहे की देर आहे दुरुस्त आहे. तर खूप वर्षानं का होईना, पण आज सहकार सहकार क्षेत्रासाठी एक वेगळं मंत्रालय स्थापन झालंय. मला काही काही वेळा आश्चर्य वाटतं की आपल्या भारतामध्ये आज 8.5 लाख सहकारी संस्था आहेत. 8.5 लाख सहकारी संस्था आहेत. जवळजवळ 13 कोटी सभासदत्व या 8.5 लाख संस्थांचं आहे. असं असताना सुद्धा आजपर्यंत वेगळं सहकार मंत्रालय कसं नव्हतं, हे कधी कधी विचार केला तर आश्चर्य वाटतं. पण ठीक आहे, 2021 मध्ये असं एक नवीन सहकार मंत्रालय स्थापन झाले. आणि सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर त्याची जी जबाबदारी आहे ही अतिशय एक सक्षम सक्षम आणि एक काय त्याला आपण म्हणतो, एक डायनॅमिक लीडर जे आपले आहेत, अशा अशा मंत्र्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे. आणि सहकाराला खऱ्या अर्थाने गती, मला असं वाटतंय की ह्या मागच्या 2 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या गतीनं याच्यामध्ये बदल झालेले आहेत. तुम्हाला सांगायला एक आनंद आहे, एका गोष्टीचा आनंद आहे की जवळजवळ 53 नवीन इनिशिएटिव्ह, नवीन गोष्टी आपल्या या सहकार क्षेत्रामध्ये घडलेल्या आहेत. त्यातल्या काही गोष्टी इथं तुमच्या समोर मांडण्याचा इथं प्रयत्न केलाय. तर सगळ्यात मोठी गोष्ट, एक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, म्हणजे इथं सहकार मंत्रालय आपल्याला फक्त सांगतंय असा भाग नाहीये. सहकार मंत्रालय या गोष्टी स्वतः करते. म्हणजे काय की आपण स्वतः करून दाखवते की ह्या गोष्टी अशा पद्धतीने केल्या जाऊ शकतात. तर आजपर्यंत परिस्थिती अशी होती की आपल्याकडं असा एक सेंट्रलाइज डेटाच नव्हता की कुठल्या कुठल्या राज्यामध्ये किती सहकारी संस्था आहेत, कुठल्या प्रकारच्या किती संस्था आहेत. अशा प्रकारचा डेटा एकत्रित एका ठिकाणी आपल्याकडे आजपर्यंत अवेलेबलच नव्हता. पण सहकार मंत्रालयाने नवीन सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर इमिजिएटली वॉर फुटिंग वरती हे काम हाती घेतलं. आणि तुम्हाला सांगायला एक गोष्ट आनंद होतोय आज की आपल्याकडे एक नॅशनल कोऑपरेटिव्ह डेटाबेस आपण तयार केलाय. आणि या नॅशनल कोऑपरेटिव्ह डेटाबेस मध्ये आज संपूर्ण भारतामध्ये कार्यरत असलेल्या जवळजवळ 1 लाखाच्या वर विविध कार्यकारी सेवा संस्थांचा डेटा, डेअरी संस्थांचा डेटा आणि फिशरी, म्हणजे विकास संस्था, डेअरी आणि फिशरी, या 3 सेक्टरचा जो संपूर्ण डेटा आहे हा ऍट अ क्लिक ऑफ बटन आपल्याला अवेलेबल आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता. तुम्हाला मी नंतर या प्रेझेंटेशन मध्ये त्याची लिंक पण देणार आहे. तर तो डेटा आज आपल्याला उपलब्ध आहे. आणि हे 3च सेक्टर नाहीये, पण हे 3 सेक्टर सोडून आपले जे बाकीच्या ज्या कोऑपरेटिव्ह आहेत त्यांचा डेटाही एकत्रित करण्याचं काम केंद्रीय मंत्रालय आपल्या राज्याच्या वेगवेगळ्या मंत्रालयाबरोबर चर्चा करून त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये करून या गोष्टी आता अस्तित्वात येत आहेत. एक राष्ट्रीय स्तरावरचा, नॅशनल लेवलचा कोऑपरेटिव्ह डेटाबेस आपल्याकडे तयार होतोय. 3 सेक्टरचा त्याच्यामध्ये डेटा ऑलरेडी तयार झालाय. बाकीच्या सेक्टरचा डेटा हळूहळू त्याच्यामध्ये येतोय. दुसरी महत्वाची गोष्ट आता ही घडली आहे की आपल्याला माहिती असेल की एक गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस नावाचं एक पोर्टल आहे. तर गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस वरती सुद्धा आज आपण म्हणजे सगळ्या सहकारी संस्था त्याच्यावरती रजिस्टर केल्या गेलेल्या आहेत. आपण त्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचा उपयोग आपल्याला साठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी करू शकतो. आणि तुम्ही तुमचा जो माल असेल, तुमचा जो उत्पादन असेल, ते उत्पादन विकण्यासाठी सुद्धा जेम पोर्टलचा उपयोग तुम्ही करू शकता. येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टी शक्य होतील. म्हणजे तुम्ही बायर म्हणून आज रजिस्टर झालाय, उद्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सेलर म्हणून पण त्याच्यावरती रजिस्टर होऊ शकता. आणि तुमचं जे काही उत्पादन असेल ते तुमचं उत्पादन तुम्ही त्या जेम पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही विकू शकता. तिसरी महत्वाची गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे कम्प्युटरायझेशन ऑफ ARDBs. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला होता की ह्या ज्या ARDBs असतात, म्हणजे ऍग्रीकल्चर रूरल डेव्हलपमेंट बँक जे असतात, ह्या दीर्घ कालावधीची कर्ज शेतकऱ्यांना देतात. तर ह्या बँकांचं कम्प्युटरायझेशन सुद्धा आज हाती घेतलेलं आहे केंद्रीय मंत्रालयाने. आणि त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम त्याच्यावरती सुरू आहे. तसंच मी आता तुम्हाला जसं म्हणलं की रजिस्ट्रार ऑफिस, म्हणजे आपल्या सहकार खात्याचं कम्प्युटरायझेशन पण होणं आवश्यक आहे. तर त्यांनी सहकार मंत्रालयाने हे काम ऑलरेडी हाती घेतलेलं आहे. आणि आपले जे सेंट्रल रजिस्ट्रार जे आहेत, म्हणजे जे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्हचं नियमन करतात, त्यांच्या ऑफिसचं कम्प्युटरायझेशनचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आणि ते झाल्यानंतर त्याचा सक्सेस कसा मिळतोय ते बघून आपली जी राज्याची जे सहकार खाती आहेत, त्या राज्याच्या सहकारी खात्यांचं सुद्धा कम्प्युटरायझेशन, त्यांच्यासाठी सुद्धा एक पोर्टल तयार करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये हाती घेतलं जाणार आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे पॅक्स ऑटोमेशनचा. विकास संस्था आपल्या ज्या आहेत त्या विकास संस्थांचं कम्प्युटरायझेशन पण मोठ्या प्रमाणात हाती घेतलेलं आहे. आपल्याला माहिती असेल की भारतामध्ये कार्यरत असलेल्या जवळजवळ 63,000 विविध कार्यकारी सेवा संस्थांचं संगणकीकरण हे आता
हाती घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी जवळपास 2500 कोटी रुपयाची तरतूद ही केंद्रानं केलेली. तर हे खूप मोठे प्रोजेक्ट्स आपलं सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर सहकार मंत्रालयाने हाती घेतलेलं. म्हणजे नुसतं ते सांगत नाहीयेत, तर सहकार मंत्रालय केंद्रीय स्तरावरती या गोष्टी स्वतः पण इम्प्लिमेंट करतो. आता मी तुम्हाला जे म्हणलं ते इथं त्याचा उल्लेख आहे की जवळजवळ 2500 कोटी 2516 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे, टॅक्स ऑटोमेशनचा आहे. आणि त्या माध्यमातून एक सेंट्रलाइज सिस्टम म्हणजे कोर बँकिंग सिस्टम जशी डीसीसीबी आणि अर्बन बँका आणि या पब्लिक सेक्टर बँकांच्या मध्ये आहे, तशाच प्रकारची एक यंत्रणा, तशाच प्रकारची एक प्रणाली ही विविध कार्यकारी सेवा संस्थांना पण मिळणार आहे. आणि याचा सगळ्यात महत्वाचा उपयोग काय होणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आज तुमच्या विकास संस्थांच्या पुरत्या मर्यादित, त्या लोकल मर्यादित ज्या आहेत, हा सगळा डेटा आपल्या तुम्ही एंट्री केलेला डेटा तुमच्या डीसीसीबीला उपलब्ध असेल, डीसीसीबीचा डेटा राज्य सहकारी बँकेला उपलब्ध असेल आणि या राज्य सहकारी बँकेचा डेटा नाबार्डला असेल आणि नाबार्डचा डेटा केंद्राला उपलब्ध असेल. हा एक डिजिटायझेशन केल्यामुळं हा डेटा जो आहे हा तळापासून ते सगळ्यात वरच्या स्तरापर्यंत हा डेटा हा प्रत्येकाला, अर्थात ज्याला त्याचा ऍक्सेस, ज्याची अथॉरिटी असेल त्याप्रमाणेच हा डेटा उपलब्ध होईल. आणि हा डेटा उपलब्ध झाल्यामुळे काय होणार आहे की पुढचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग आपल्याला केंद्र सरकारला आणि आपल्या राज्य सरकारला दोघांनाही त्याच्यामध्ये होणार आहे. त्यानंतर पॅक्सला काय याच्यामधनं लाभ आहे, तर 4 लाख रुपयाची मदत, 4 लाख रुपयाचं अनुदान हे नाबार्डच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक विकास संस्थांना मिळणार आहे. आणि त्याचा उपयोग आपलं कम्प्युटर असेल, प्रिंटर असेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला हे 4 लाख रुपयाचं अनुदान आपल्याला केंद्राकडनं मिळणार. इथे एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो की प्रत्येक गोष्ट अनुदानावरती आपण अवलंबून राहता कामा नये. आपली एक मानसिकता अशी बनली आहे की मला प्रत्येक गोष्ट सरकारने फ्री दिली पाहिजे. ह्या मानसिकतेमधनं आज खऱ्या अर्थाने आपण बाहेर पडायला पाहिजे. आपण किती वर्ष आपण सरकारवरती अवलंबून राहणार? आपल्याला सरकार मदत करते, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण आपण आपल्या पायावरती पण कधी ना कधीतरी आपण उभारलं पाहिजे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी सरकारने दिल्या तरी ठीक, नाही दिल्या तर आम्ही करू, ही आपली मानसिकता व्हायला पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे माझं स्वतःचं मत आहे. आता हे कशासाठी, असा एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येत असेल की पॅक्सचं कम्प्युटरायझेशन एवढं मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने का मनावरती घेतलं असेल. तर असं एक बघण्यात येतं की सरकारच्या ज्या अनेक योजना आहेत, फॉर एक्झाम्पल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आपण म्हणतो, कुठलंही अनुदान असो, कुठल्याही एक प्रकारच्या मदत असो, केंद्राकडनं दिलेली असो, राज्य सरकारकडनं दिलेली असो, पूर्वी बऱ्याच वेळा असं व्हायचं की 1 रुपयाची मदत ज्यावेळी सरकार द्यायचं त्यातले 10 पैसेच तळापर्यंत पोहोचायचे, म्हणजे त्या बेनिफिशरी पर्यंत पोहोचायचे. पण आज ह्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम मुळे काय झालेलं आहे, हे पैसे डायरेक्ट त्या मेंबरच्या म्हणजे त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जात आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की आज जनधन योजना म्हणून जी लागू केली, आपल्या नोटाबंदीच्या काळामध्ये ही योजना खरं तर लागू झाली आणि त्या जनधन खात्यामध्ये जनधन खाती मोठ्या प्रमाणामध्ये उघडली गेली. आणि ही जनधन खाती किती आहेत आज भारतामध्ये, तुम्हाला मी आकडा सांगितला तर आश्चर्य वाटेल की आज जवळजवळ 50 कोटीच्या वर, 50 कोटीपेक्षाही जास्त जनधन खाती आज निर्माण झालेली. तर ह्याचा उपयोग जो आहे, ह्याचा उपयोग हा सरकार देत असलेली मदत, राज्य सरकार, केंद्र सरकार देत असलेली मदत, वेगवेगळ्या संस्था देत असलेली मदत, ही त्या बेनिफिशरीला, त्याचा जो खरा हकदार आहे त्याला डायरेक्ट मिळण्यामध्ये ह्याची मदत होते. ह्याचे लिकेजेस जे आहेत, ह्याची जी गळती व्हायची पूर्वी, ह्या सगळ्या गोष्टी आता थांबलेल्या आहेत. मी तुम्हाला जे म्हणलं मगाशी की मिनिस्ट्रीची जी साईट आहे, ही मिनिस्ट्रीची साईट तुम्ही नोट करून घ्या, ज्यांना शक्य असेल ती. मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन, आपली जी नवीन मंत्रालय स्थापन झालंय, तर www.cooperation.gov.in ही मिनिस्ट्रीची साईट आहे आणि या साईटवरती ही सगळी माहिती आज तुम्हाला उपलब्ध आहे. आणि मिनिस्ट्री बघा इथं थांबली नाही, वेबसाईट अतिशय चांगली वेबसाईट मिनिस्ट्रीने तयार केली आहे. मिनिस्ट्रीचे मगाशी मी तुम्हाला म्हणलं की ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, ह्या सगळ्या सोशल मीडियाचा उपयोग मिनिस्ट्रीने अतिशय प्रभावीपणे करून घेतलेला आहे. तर तुम्ही ह्या मिनिस्ट्रीच्या युट्यूब चॅनेलवरती जावा आणि ते गोदामाच्या संदर्भातला असेल, कोल्ड स्टोरेजच्या संदर्भातला असेल, नवीन ज्या 3 मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह स्थापन झाल्यात त्यांच्या संदर्भातला असेल, म्हणजे ही 53 इनिशिएटिव्ह मी तुम्हाला ज्याचा उल्लेख केला,
या सगळ्या संदर्भातली माहिती, छोटे छोटे व्हिडिओ, फक्त 5-5 मिनिटाचे व्हिडिओ त्यांनी तयार केले, ज्याचा उपयोग आपण खऱ्या अर्थाने करून घेतला पाहिजे. तुम्ही गावातल्या प्रत्येक व्यक्तीला याबद्दलची माहिती दिली पाहिजे. ह्याबद्दलची एक जागरूकता ही आपल्यामध्ये स्वतःमध्ये आणली पाहिजे आणि आपल्या गावातल्या इतर लोकांना, आपले जे सभासद आहेत, आपले जे ग्राहक आहेत, यांच्यापर्यंत या गोष्टी तुम्ही पोहोचवल्या पाहिजेत. कारण या अल्टिमेटली त्यांच्या फायद्याच्या आहेत. तर ही cooperation.gov.in ही वेबसाईट तुम्ही जरूर बघा. त्याच्यावरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आणि जो नॅशनल कोऑपरेटिव्ह डेटाबेस मी तुम्हाला जसा उल्लेख केला, तो नॅशनल कोऑपरेटिव्ह डेटाबेस तुम्हाला त्याची पण लिंक इथे दिलेली आहे. cooperatives.gov.in ही त्याचं वेबसाईट आहे आणि तिथे जर तुम्ही गेला तर सगळा डेटा तुम्हाला तिथे बघायला मिळेल. हे सगळं करत असताना आपण मगाशी इनोव्हेशन, नाविन्यपूर्ण याच्याबद्दल बोललो. तर तुम्ही जर बघितलं तर या सगळ्या मोठ्या मोठ्या देशामध्ये, युरोपियन देशामध्ये किंवा या बाहेरच्या देशांच्या मध्ये एक स्टार्टअप्स जे आपण म्हणतो, त्या स्टार्टअप्सना खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रोत्साहन तिथं या देशांच्या मध्ये दिलं जातं. आणि आजच्याच पेपरमध्ये तुम्ही कदाचित वाचलं असेल की ह्या स्टार्टअप तयार करण्यामध्ये भारत आता 3ऱ्या नंबरवरती आलाय, ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाची बाब आहे. आणि आता केंद्रामध्ये जे सरकार आहे, या केंद्रामधल्या सरकारने ह्या बाबतीत खूप चांगल्या चांगल्या योजना सरकारने आणलेल्या आहेत. तर ह्या स्टार्टअपसाठी खूप प्रोत्साहन देणाऱ्या योजना त्याच्यामध्ये आहेत. त्याचं काही अटल इनोव्हेशन मिशन म्हणून एक त्याच्यामध्ये केलंय, अटल टिंकरिंग लॅब्स म्हणून त्यांनी केलेलं आहे, काही केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत, तर हे नवीन स्टार्टअप्स जे असतात यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून मगाशी तुम्हाला मी जे सांगितलं ना, की एक सगळ्या संस्थांनी एकत्रित येऊन एक अशी संस्था किंवा एक कोऑपरेटिव्ह तयार करावी, ज्याच्या माध्यमातून आयटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेवा, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग, सायबर सिक्युरिटी, ह्या सगळ्या या फॅसिलिटीज ज्या आहेत किंवा ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत, या अशा प्रकारच्या संस्थेमधनं, स्टार्टअप मधनं सुद्धा आपण देऊ शकतो. आणि हे स्टार्टअप कोऑपरेटिव्ह पद्धतीने पण तयार केले जाऊ शकतात. मी तुम्हाला युपीचं मगाशी जे उदाहरण दिलं, हे कोऑपरेटिव्ह तत्वावरती स्थापन झालेली ती संस्था आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज नक्कीच करू शकतो. आपल्याकडे एक एज्युकेशन पॉलिसी पण आपण आता नॅशनल एनईपी म्हणतो आपण त्याला, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पण आपण तयार केलेली, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवरती खूप भर देण्यात आलाय की ह्या स्टार्टअप्सना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना चालना दिली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण करू शकतो. रिन्युएबल एनर्जी पण आज खूप महत्वाची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की ही एक मोठी समस्या आज आपल्या समोर निर्माण झालेली आहे. कारण आपल्याकडे असलेला सगळा इंधनाचा जो साठा आहे, हा 90% साठा जो आहे तो आता संपणार आहे येणाऱ्या काही काळामध्ये. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपले वेगळे स्रोत आपल्याला एक्सप्लोअर करावे लागतील एनर्जीसाठी. त्यासाठी सोलर एनर्जी आहे किंवा आपल्या वॉटर डॅमच्या माध्यमातून होणारी एनर्जी असेल किंवा कचरा प्रकल्प असतो त्यामधनही एनर्जी निर्माण केली जाऊ शकते. अशा अनेक गोष्टी आहेत की नॉन कॉन्झर्वेशनल एनर्जी आपण त्याला म्हणतो. तर त्या अशा पद्धतीची एनर्जी, अशा पद्धतीची ऊर्जाचे स्रोत पण सुद्धा आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला एक्सप्लोअर करता येतील. आणि सोलर एनर्जीसाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विविध कार्यकारी सेवा संस्थांच्यासाठी ही सुद्धा मुभा आज केंद्र सरकारने दिलेली आहे की सोलर एनर्जी प्लांट या आपल्या विविध कार्यकारी सेवा संस्था ज्या आहेत हे उभ्या करू शकतात. आता आपल्या ज्या ह्या मोठ्या मोठ्या संस्था ज्या आहेत राष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या, माझं एक प्रामाणिक असं मत आहे की ह्या संस्था आजपर्यंत एक आयसोलेशन मध्ये काम करत होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये एनसीडीसी असेल, इफ्को असेल, क्रिप्को असेल, अमूल असेल, ह्या खूप मोठ्या मोठ्या संस्था आहेत, नावाजलेल्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था आहेत आपण असं म्हणू कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये. पण ह्या सरकारने आणखीन एक महत्वाची गोष्ट ही केली की ह्या सगळ्या संस्थांना बरोबर घेतलं आणि त्यामधनं आता 3 मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह संस्था निर्माण केलेल्या आहेत. आता हे करत असताना मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह संस्था कशासाठी निर्माण केल्या, तर आपल्याकडं बियाणं जे आहेत ती चांगल्या प्रकारची आपल्याला मिळत नव्हती. आपल्याला निर्यात करण्यासाठी काही मर्यादा होत्या, आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी काही मर्यादा होत्या, ऑर्गॅनिक प्रोडक्टसाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या नॅशनल लेवलची जी कोऑपरेटिव्ह आहे त्या माध्यमातून आपण सहजपणे करू शकणार आहोत. आपल्या ज्या अगदी ग्रामीण पातळीवरच्या ज्या संस्था आहेत त्या असतील, जिल्हा पातळी, राज्य पातळीवरच्या, या सगळ्या संस्था त्याच्या मेंबर होऊ शकतात आणि त्यांच्या मार्फत आपण ह्या सगळ्या सेवा
निर्यात करू शकतो, बी बियाणं आपण चांगल्या पद्धतीचं घेऊ शकतो. तुम्ही जर बी बियाणं तयार करत असाल चांगल्या क्वालिटीचं, तर त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला चांगला बाजार त्याच्यासाठी मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आज होत आहेत. ह्या एकीकडे होत असताना एनसीयूआय आपल्याला माहिती असेल की नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया, त्यांनी एक पोर्टल तयार केली आहे. हे मी तुम्हाला सगळं दाखवतो शेवटी. त्या पोर्टलचं नाव आहे एनसीयूआय हट. हे पोर्टल काय करतं, आपल्याला जसं माहिती आहे की फ्लिपकार्ट, अमेझॉन हा जसा एक प्लॅटफॉर्म आहे, तसा हा एक प्लॅटफॉर्म एनसीआयने निर्माण केलाय. आणि ह्या प्लॅटफॉर्मवरनं काय होणार आहे की आपल्या जे छोट्या छोट्या संस्था ज्या असतात, एसएचजी आपण म्हणतो, एसएचजी असतील, जेएलजीज असतील, ह्या संस्था जर काही त्यांचे प्रोडक्ट्स तयार करत असतील, हँडलूम, हँडीक्राफ्ट असे जर काही ते प्रोडक्ट्स तयार करत असतील, तर त्यांना एक ऑनलाईन बाजारपेठ या एनसीआय हटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली. तर आता सध्या हे एनसीआर म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये त्या एक पर्टिक्युलर रिजन पुरती मर्यादित आहे, पण येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पायलट बेसिसवरती हे सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे संपूर्ण देशामध्ये सुद्धा ही सिस्टम लागू केली जाईल. याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या एसएचजीज, जेएलजीज चांगल्या पद्धतीचं उत्पादन तयार करत होत्या, हँडलूम असेल, हँडीक्राफ्ट असेल, काही डेकोरेटिव्ह मटेरियल असेल, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, किंवा फूड प्रोडक्ट्स असतील, तर ह्याच्यासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आज तयार झालेला आहे. त्याचं नाव आहे एनसीआय हट. त्यानंतर एक एनसीआयनी एक एज्युकेशनल, मगाशी आपण जे म्हणलं की सभासद शिक्षण प्रशिक्षण, हे आज काळाची गरज आहे. तर आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने आपण कपॅसिटी बिल्डिंग आपण म्हणू, एज्युकेशन म्हणू, ट्रेनिंग म्हणू, तर हे करण्यासाठी आज आपल्याकडे काय होतं की मी मगाशी तुम्हाला जसं म्हणलं की एनसीसीटी आणि त्याच्या अंडर काम करणाऱ्या या 20 संस्था, हे एक स्ट्रक्चर आपल्याकडे होतं. त्याच पद्धतीने आपण जर महाराष्ट्रात म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये आमच्या संस्थे व्यतिरिक्त जवळजवळ 15 ते 16 संस्था ज्या आहेत ह्या शिखर संस्था म्हणून प्रमाणित आहेत किंवा सूचित केल्या गेलेल्या आहेत आपल्या राज्य सरकारकडनं. तर ह्यांच्याकडे जाऊन ट्रेनिंग घेणं हा एक आपल्याकडे पर्याय होता. त्याच्यामध्ये आपला राज्य संघ असेल, आमच्या 2 आयसीएम्स असतील, नॅशनल इन्स्टिट्यूट असेल, यशदा सारखी संस्था असेल, अशा ह्या जवळजवळ 15 ते 16 संस्था आहेत. पण या व्यतिरिक्त आज आपल्याला सगळ्यांना एक कोविड काळानंतर एक आपल्याला चांगलं म्हणजे आपण त्याला म्हणतो की ब्लेसिंग इन डिस्गाईज, तसं त्या कोविड काळामुळे एक चांगली सवय ही लागली की आपण ऑनलाईन पद्धतीनं पण आपण इंटरॅक्ट करायला शिकलोय, ट्रेनिंग घ्यायला शिकलोय, शिकायला आपण शिकतोय त्या माध्यमातून, ऑनलाईन माध्यमातून. तर त्याचाच उपयोग करून एनसीयूआयनी आता एक पोर्टल लॉन्च केली आहे. त्याचा ऍड्रेस इथे मी दिलाय बघा, ncui.education. ही एक पोर्टल एनसीयूआयनी निर्माण केली. याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो आणि त्यावरती जाऊन आपण स्वतः आपल्याला हवं असेल त्या पद्धतीनं, हवे असेल त्यावेळी, हव्या त्या ठिकाणापासून या सगळ्या गोष्टी आपण या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. आपण नवीन गोष्टी शिकू शकतो. तर त्या पोर्टलचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. इफ्को बाजार म्हणून एक नवीन संकल्पना आता इफ्कोनी अस्तित्वात आणली. इफ्को आपल्या सगळ्यांना माहिती असेल की वन ऑफ द बेस्ट कोऑपरेटिव्ह, टॉप कोऑपरेटिव्ह आहे, इंडियन फार्मर्स अँड फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह. आणि फर्टिलायझर उत्पादन करण्याचं काम हे करतात. आणि आताच नवीन आता नुकतंच तुम्ही बातम्यामध्ये ऐकलं असेल की एक नॅनो फर्टिलायझर त्यांनी आताच इंट्रोड्यूस केलंय, त्याच्यावरती रिसर्च करून. आताच गांधीनगरमध्ये त्याचं उद्घाटन पण झालं प्लांटचं. तर त्या इफ्कोनी इफ्को बाजार ही इफ्को बाजार नावाची एक पोर्टल इफ्कोनी लॉन्च केलेली आहे. त्यानंतर अमूलचा ज्याचा मी उल्लेख केला, अमूल तर पायनियर आहे टेक्नॉलॉजी बाबतीत, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनच्या बाबतीत, दोन्ही बाबतीत. आणि आपल्या सगळ्यांना एक अभिमानाची गोष्ट आहे की अमूल ही सुद्धा एक कोऑपरेटिव्ह संस्था आहे. तर अमूलचं एक ऑनलाईन स्टोअर अनेक वर्षापासून आहे, म्हणजे आता नाही, ही वरच्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगितली आहे, आता 1-2 वर्षातली डेव्हलपमेंट आहे. पण अमूलच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेली अनेक वर्ष हे अमूलचं स्टोअर जे आहे, हे ऑनलाईन स्टोअर त्यांचं अस्तित्वात आहे. आणि त्यांचे एक अतिशय तगडी यंत्रणा, तगडी टेक्नॉलॉजी त्यांनी वापरलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आतापर्यंत सांगितल्या की टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण काय करून घेऊ शकतो. जाता आता शेवटी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि तो व्हिडिओ दाखवल्यानंतर किंवा तो व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवतो. पहिल्यांदा ह्या पोर्टल्सचा जो मी उल्लेख केला, त्या पोर्टल्स तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवतो इथं.
सगळ्यात पहिल्यांदा आपण ही एनसीआय हट ही जी पोर्टल आहे ती आपण पहिल्यांदा बघूया ही काय आहे नक्की. ही पोर्टल आहे. इथं तुम्ही बघाल की हे सगळं आपल्या ज्या SHG JLG जे आहेत आणि जे हे अशा पद्धतीचे डेकोरेटिव्ह आयटम्स असतील, काही फूड प्रोडक्ट्स असतील, ह्यांना त्यांना मार्केट नव्हतं अवेलेबल आजपर्यंत. पण ह्या पद्धतीनं जर त्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग केला तर त्यांच्या गावात, जिल्ह्यात, राज्यात, देशात तर होईलच, पण संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ त्यांना ह्या माध्यमातून उपलब्ध होणार. तर ही एनसीआय हट ही जी संकल्पना आहे ही एनसीओ आपलं नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया ही जी एक शिखर संस्था आहे, फेडरेशन आहे सगळ्या कोऑपरेटिव्हचं, त्यांनी बनवलेली ही पोर्टल आहे. दुसरी पोर्टल आपण जी बघितली एज्युकेशनसाठी, मी तुम्हाला म्हणलं की एज्युकेशनसाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो. तर ही पोर्टल पण तुम्हाला मी दाखवतो. हे प्रेझेंटेशन पण मी तुम्हाला पाहिजे असेल तर शेअर करीन, ज्याच्यामध्ये या सगळ्या लिंक्स मी दिलेल्या आहेत ऑलरेडी. ही पोर्टल आज अस्तित्वात आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. विशेष करून तुम्ही इथं जर LMS मध्ये गेलात, म्हणजे त्याला आपण LMS चा अर्थ आहे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. तर तुम्ही ह्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम मध्ये गेला तर वेगवेगळ्या विषयावरती त्याच्यावरती मॉड्यूल्स त्यांनी तयार केलेली. तर ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमचं रजिस्ट्रेशन फक्त इथं एकदा करावं लागेल सुरुवातीला. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही या कार्यक्रमाचा लाभ मी त्याच्यामध्ये घेऊ. तर ही पोर्टल मी तुम्हाला मगाशी म्हणलं, ही पोर्टल तुम्हाला दाखवली. त्यानंतर इफ्को बाजार, या इफ्को बाजारच्या माध्यमातून तुम्ही शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बी बियाणं असेल, खतं असतील, फर्टिलायझर असेल, या सगळ्या गोष्टी आज शेतकरी जो आहे, एकतर त्याला लोकल जे कोऑपरेटिव्ह आपल्या जे स्टोर, कोऑपरेटिव्ह स्टोर असेल किंवा प्रायव्हेट स्टोर असेल, एकतर तो तिथून घेऊ शकत होता. पण आज ऑनलाईन पद्धतीनं जसं आपण Amazon, फ्लिपकार्ट वरती जसं घेतो तसं इथून सुद्धा त्याला आज घेण्याची मुभा या पोर्टलमुळे आज सहज शक्य होणार आहे. ही पोर्टल इफ्कोनी तयार केलेली. इथे तुम्हाला बी बियाणं हे मिळतील आणि सगळं ब्रँडेड ब्रँडेड गोष्टी आहेत. म्हणजे इथं भेसळ आणि ह्या सगळ्या गोष्टीचा काही चान्स नाही. तर तुम्हाला ह्या पोर्टलचा उपयोग करून शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्या पोर्टलच्या माध्यमातून करता येतील. ही पोर्टल तुम्ही वेळ मिळेल तेव्हा बघू शकता जरूर. याच्यामध्ये काय काय बाकीच्या गोष्टी आहेत. अमूल बद्दल आपण आता बोललो की अमूलचं जे ऑनलाईन स्टोअर आहे, त्या ऑनलाईन स्टोअर म्हणजे हे ऑनलाईन स्टोअर तर अनेक वर्षापासून आहे आणि संपूर्ण डीलरचं जे नेटवर्क आहे संपूर्ण भारतभर अमूलचं किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे सगळे लोक ह्या अमूल स्टोअरचा उपयोग त्याच्यामध्ये करत असतात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अमूलचे जे प्रोडक्ट्स आहेत ते अमूलचे प्रोडक्ट्स तुम्हाला इथं बघता येतात, प्रोडक्ट रेंज बघता येते, ऑर्डर करता येते, ऑनलाईन पेमेंट करता येतं. या सगळ्या गोष्टी आपण ऑटोमेशन ऑटोमेशन डिजिटायझेशन जे म्हणतोय, हेच हेच ऑटोमेशन डिजिटायझेशन आहे. इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही इथे या करू शकता. तसंच आपण मिनिस्ट्रीची साईट पण तुम्हाला मी दाखवतो. आणि मी या गोष्टी ज्या दाखवतो या फक्त इथं बघून सोडू नका. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिजिट करा. मी तुम्हाला प्रेझेंटेशन आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून सगळ्या हे प्रेझेंटेशन आम्ही शेअर करू. आणि ही मिनिस्ट्रीची साईट आहे. या मिनिस्ट्रीच्या साईटवरती आपण जे कोऑपरेटिव्ह डेटाबेस बद्दल बोललो, हे बघा इथं हा सगळा डेटाबेस तुम्हाला इथं उपलब्ध आहे. आणि तुम्ही सगळं माऊस वरती आहे. महाराष्ट्रामध्ये किती संस्था आहेत, डेअरी संस्था आहे बघा इथं दिसतंय. गुजरातमध्ये किती आहेत दिसतंय. कर्नाटकामध्ये किती आहेत दिसतंय. ह्या 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 पद्धतीचा डेटा आज आपण तयार केलेला आहे. म्हणजे मंत्रालयाने तयार केलेला आणि आपल्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजे हा आपण कोणीही बघू शकतो. ह्याच्यासाठी काही लॉग इन आयडी पासवर्डची गरज नाही. तुम्ही या मिनिस्ट्रीच्या साईटवरती गेलात की तुम्हाला हा सगळा डेटा तिथं उपलब्ध करून दिलेला. स्टेट वाईज कोऑपरेटिव्ह किती आहेत हा डेटा उपलब्ध नव्हता. हा सगळा राज्यस्तरावरती होता. काही राज्यामध्ये ऑटोमेशन नसल्यामुळे हा डेटा कम्प्लिटली मॅन्युअल पद्धतीमध्ये होता. आजची परिस्थिती अशी आहे की हा संपूर्ण डेटा आपल्याला
एका माउस क्लिक वरती उपलब्ध आहे. इथे बघा तुम्हाला दिसते की लडाखमध्ये फॅक्ट्स किती आहेत, डेअरी किती आहेत, कंझ्युमर किती आहे, मार्केटिंग किती आहे, सगळा स्टॉक, सगळा डेटा तुम्हाला इथं ऑन क्लिक ऑफ बटन अवेलेबल आहे. हे सगळं कशामुळे शक्य झालं? हे डिजिटायझेशन, कम्प्युटरायझेशन मुळे शक्य झालं. हे सगळं आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीमुळे शक्य झाले. तर हा महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. इथे बघा हा एक डॅशबोर्ड पण त्यांनी दिलेला आहे. हा डॅशबोर्ड पण तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला जे सोशल मीडियाबद्दल बोललो की इथं फेसबुकची लिंक दिली आहे, ट्विटरची लिंक दिली आहे, युट्यूबची दिली आहे, इंस्टाग्रामची दिली आहे. हे सगळे सोशल मीडिया चॅनल्स आज मला माहिती आहे प्रत्येक जण आपण फेसबुक, इंस्टाग्राम सगळेजण वापरतो. तर तुम्ही जरूर ह्या लिंक वरती क्लिक करा आणि ते लाईक करा, जेणेकरून आपल्या सेंट्रल लेवलवरती ज्या काही घडामोडी होत आहेत, जे काही बदल होत आहेत, ते तुम्हाला आपोआपच त्याच्याबद्दलचा अपडेट जो आहे त्याच्याबद्दलचा अपडेट तुम्हाला ऑटोमॅटिकली ह्या पोर्टलच्या माध्यमातून, ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जाईल. तर हे तुम्हाला मी आता सांगितलं. आणि सगळ्यात शेवटी आपण इथं जे प्रेझेंटेशन मध्ये मी तुम्हाला जे म्हणलं की आज मार्केटिंग जे आहे किंवा टेक्नॉलॉजी आपल्याला कुठल्या लेवलवरती घेऊन चालली आहे, हे तुम्हाला इथून लक्षात येईल की आज आज फक्त ऑटोमेशन वरती थांबून आपल्याला चालणार नाही. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला इथं ह्या स्क्रीनवरती दिसतंय बघा की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आज कंपन्या करून घेत आहेत. आणि मी हे माझ्या मनातलं बोलत नाहीये, हे आज होतंय, लाईव्ह होत, म्हणजे ह्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना आपण बघतोय. तुम्ही पण एक्सपिरियन्स करू शकणार आहात थोड्याच दिवसामध्ये. आणि याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फेशियल रेकग्निशन, ऑगमेंटेड रियालिटी, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, हे सगळे जे टर्मिनॉलॉजीज आहेत, ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज नुसत्या टर्मिनॉलॉजीज नाही आहेत, तर ही टेक्नॉलॉजी वापरून या गोष्टीचा उपयोग आपल्याला आपल्या सर्व्हिसेस, आपले प्रोडक्ट्स चांगल्या पद्धतीने देण्यासाठी ह्या कंपन्या कशा करतायत याचा एक छोटासा व्हिडिओ आपण बघूया आणि त्यानंतर आपण थांबूया. हा व्हिडिओ पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो आणि नंतर आपण क्वेश्चन आन्सर्स तुमचे काय असतील तर ते क्वेश्चन आन्सर्स आपण नंतर घेऊ. पहिल्यांदा आपण तो व्हिडिओ बघूयात, काय काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये. या व्हिडिओतनं तुम्हाला दिसेल. आवाज येतोय का बघा? आवाज येतोय? साऊंड हेडफोन लावलेस ना? हेडफोन होता ना तुझं? तुषार बाहेर जाऊन बघ जरा, आवाज येतोय. येतोय. साऊंड तर आहे. आयुष्यमान खुराना आपल्याला जो दिसतोय, सर आवाज येत नाहीये. आवाज येत नाही? नाही. ओके, मी एक्सप्लेन करतो, तुम्ही फक्त व्हिडिओ बघा. मी व्हिडिओ शेअर करतो तुम्हाला. आता येतोय का? नाहीये सर, नाही आवाज येत सर. एकच मिनिट.
येतोय? येस सर. Hi. So guys, any weekend plans? Yes, it is real as it can get. ये कोई प्रैंक वैंक तो नहीं ना? ये प्रैंक क्या करूंगा मैं? स्क्रीन के अंदर से कहां से बाहर आके प्रैंक कर सकता हूँ? आप बताओ. ये कैसे पॉसिबल है? यार गोवा का प्लान थोड़ी है जो इम्पॉसिबल है. ये 7 बैग उठाकर कहाँ जा रहे हो? वैसे चलो एक एडवाइस दूं, आप ना और भी स्मार्ट लग सकते हो. ये टाइटन IX स्मार्ट ग्लासेस पहन के. मेरे लिए तो यही अनबिलीवेबल है कि आई एम टॉकिंग टू यू. अनबिलीवेबल है, इसमें है बिल्ट इन स्टेप काउंटर, नेविगेशन और म्यूजिक भी सुन सकते हो इसके साथ. फास्ट ट्रैक वाइब्स 2.0 स्मार्ट ग्लासेस. स्मार्ट तो लोगों को है, बट यू नो व्हाट, दे आर वे स्मार्टर देन मी. यार नाउ आई एम फीलिंग डम. I felt the same bro when I thought ये सिर्फ एक रेगुलर सनग्लासेस है, but no, सनग्लासेस के साथ you can take calls, you can listen to music. Titan I Plus का Neo Sync progressive lens काफी कंफर्टेबल है. Check out Zephyr luxury frames at Titan I Plus, made in France and feels like a gentle breeze. ये है Drive Easy from Titan I Plus. इस लेंस में एक फीचर है जो रात में सामने से आने वाली गाड़ियों के ग्लेयर को बहुत कम कर देता है. सेल्फी लेना. यार सेल्फी लेके क्या करोगे? आपको पता है ना, ये सेल्फी देख के कोई बिलीव नहीं करेगा कि मैंने आपको कियोस्क के थ्रू ऐसे बात की है. चलो एनीवे, लेट्स टेक इट. आता तुम्ही जे बघितलं, आयुष्यमान खुराना हा खरा नाहीये. इट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इंटरेस्टिंग आहे ना ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी वापरून केलेली ही गोष्ट आहे. खरा खरा आयुष्यमान खुराना बोलत नाहीये त्या लोकांच्या बरोबर. सो आज टेक्नॉलॉजी आपल्याला ह्या लेवल पर्यंत घेऊन गेली. सांगायचा हेतू हा होता, तुम्हाला ते व्हिडिओ दाखवण्याचा हेतू हा होता की आपल्याला खूप मोठा प्रवास अजूनही करायचा आहे. आपण आता फक्त कम्प्युटरायझेशन पुरतच मर्यादित आहोत, पण कम्प्युटरायझेशनच्या पुढे जाऊन डिजिटलायझेशन आणि येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कॉग्निटिव्ह लर्निंग, मशीन लर्निंग, डीप इंटेलिजन्स, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला डीप लर्निंग, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला येणाऱ्या काळामध्ये स्वीकाराव्या लागतील. तर सगळ्यांचे धन्यवाद. मी छोटासा एक प्रयत्न हा होता की तुम्हाला टेक्नॉलॉजी काय आहे, अपग्रेडेशनची काय गरज आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सांगण्याचा प्रयत्न, छोटासा प्रयत्न याच्यामध्ये होता. तुमचे जर काही प्रश्न असतील तर मायक्रोफोन तुमचा ऑन करा आणि विचारायला हरकत नाही. आपण एक 5-10